Mumbai Tuck brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चावडीवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर झेडपी, महापालिका, नगरपालिका सगळ्या इलेक्शन संपल्यामुळे आता मराठी, हिंदी सक्ती हे जे विषय आहे ते मागे पडतील असं वाटलेलं होतं. पण गेल्या 8-10 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एका नव्या विषयाची चर्चा आहे आणि ती म्हणजे टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे, त्याशिवाय त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये त्यांचं लायसन्स जे आहे ते कंटिन्यू करता येणार नाही. आता मुद्दा असा आहे की हा जो कायदा आहे किंवा हा जो नियम आहे तो नवीन आहे की जुना आहे. आत्ताच इतक्या वर्षानंतर या सगळ्या मराठी भाषेच्या सक्तीची किंवा मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, ती व्यवहारात आली पाहिजे, याचा आठवण का झाली आणि यामागे काही राजकारण आहे का, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या मुद्द्यावरती ठाम होते. त्यांच्या पक्षातून संजय निरुपम यांनी सुद्धा त्या विरोधामध्ये एक आवाज उठवला. रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचे शशांक राव यांनी आवाज उठवला. मात्र त्या दोघांनाही कन्व्हिन्स करण्यासाठी आज त्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये जे झालं त्यात नेमकी काय चर्चा झालेली आहे, आता 1 तारखेपासून मराठी नाही आली तर चालणार आहे का मराठी बोलावीच लागणार आहे, लायसन्स मिळणार आहे, परमिट मिळणार आहे, नाही मिळणार आहे, नेमकं काय परिस्थिती असणार आहे, क्लासेस कोण घेणार आहे, कुठे सुरू होणार आहेत ते क्लासेस, मराठी कुठे शिकता येईल टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांना, हे सगळे प्रश्न आपल्याला विचारायचे. त्यांना आपल्या चावडीवरती प्रताप सरनाईक आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात, खरं तर त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत, त्यांची करिअरची सुरुवात ही ऑटो ड्रायव्हिंगपासून झालेली होती आणि त्यामुळं जेव्हा त्यांनी ही सक्ती केली तेव्हा अनेक लोकांना आश्चर्य वाटलं. त्यामुळे प्रताप सर, तुमचं एकतर पहिल्यांदा खूप खूप स्वागत आहे. कालच तुमचा वाढदिवस झाला, त्याबद्दल तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. पण आज जी बैठक झाली त्याच्यावरती येण्याआधी आपण थोडं मागे जाऊया. तुम्हाला असं का वाटलं अचानक की आता मराठी जी आहे ती ऑटो आणि टॅक्सी चालकांनी बोललीच पाहिजे, त्यांनी इतर म्हणजे आतापर्यंत असं चालू होतं, बोलले तर बोलले, नाही बोलले तर नाही बोलले, असं नाही चालणार? काही अनेक गोष्टी आहेत ज्या कायद्याच्या कक्षेमध्ये आहेत, परंतु लोक त्याचा वेगळा अर्थ लावतात, काही त्याचं राजकीय भांडवल करतात. आपल्यालाही कल्पना आहे की आपल्या देशामध्ये निवडणुका म्हणजे एक निवडणूक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी. आता प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या त्या भूमिकेबरोबर काही निर्णय हा बदलत असतो. प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष आहे म्हटल्यानंतर सत्ताधारी पक्षाला ते अधिकार असतात काही निर्णय बदलण्याचे, काही निर्णय मागे घेण्याचे, काही निर्णय घेऊन पुढे कसं जाता येईल त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीनं करत असतो. आणि आता मी विचार केला की ठीक आहे, आत्तापर्यंत जे झालं ते झालं, परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी येणं हे काही चुकीचं नाही आहे जर माझी ती भूमिका असेल ती. आणि योगायोगानं कुठल्या निवडणुका नाही आहेत. थोडंसं माझं जे नातं आहे कौटुंबिक ते वेगळं आहे. माझे वडील दैनिक मराठीचे उपसंपादक होते. निर्णय सारख्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ते प्रूफरीडर म्हणून काम करत होते. प्रूफरीडर म्हणजे आजच्या तारखेला तर कोणीही विचारही करू शकत नाही प्रूफरीडिंगसारखा, म्हणजे त्यांचं एवढं भाषेवर वर्चस्व होतं. याच्या 98व्या वर्षाला त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. पुस्तक लिहिता यायला अडचण होती म्हणून मधुकर भावे रोज त्यांच्याबरोबर बसायचे आणि त्यांच्याकडनं ज्या त्यांच्या मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त करायच्या. माझी मोठी बहीण जी आहे ती कवयित्री आहे. माझ्या वडिलांची 11 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, 7 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे साहित्याचा वारसा थोडंसं आमच्या कुटुंबाला आमच्या घरी आहे. त्यामुळे थोडंसं मराठी भाषेवर जरा जास्तच प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु वाटत होतं की आता शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मला राज्याची जबाबदारी ही परिवहन खात्याची दिलेली असल्याकारणानं ओघाओघानं एका लोकप्रतिनिधींचं पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये रिक्षा किंवा टॅक्सी लायसन्स देताना, परमिट देताना किंवा त्यांना बॅच देताना बऱ्याच प्रकारे चुकीच्या पद्धतीनं त्यांना परवाने देण्यात आले. कायद्याचं कठोर ते पालन करत नाहीत, युनिफॉर्म बरोबर ते घालत नाहीत, चुकीच्या पद्धतीनं परवाने घेत असताना बोगस सर्टिफिकेट्स वगैरे त्यांनी दाखल केलेले आहे. 15 वर्षाचा जो डोमिसाईल सर्टिफिकेटचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचं पालन केलेलं नाही, ते बोगस डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, मराठी भाषा ते बरोबर बोलत नाही वगैरे अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या. आणि त्या तक्रारी आल्यानंतर मी विचार केला की शेवटी आता ह्या सगळ्या तक्रारींचं जर आपल्याला निरसन करायचं असेल तर एक ड्राईव्ह घ्यावा लागेल. आणि मी महिन्याभरापासून ड्राईव्ह चालू केला. म्हणजे मी विचार केला पहिलं की कुठंतरी एक शहर द्यायला हवं.
म्हणून मी मीरा भाईंदर शहर दिलं, जो माझाच मतदारसंघ आहे. आणि त्या मीरा भाईंदरचा ड्राईव्ह घेता घेता मग हा मराठीचा मुद्दा पुढे आला आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो की ठीक आहे, आता मराठी भाषा अनिवार्य आहे आणि त्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला फक्त साहिल सरांना वेळ कमी म्हणून आपण त्यांना मी म्हणणार होतो की तुम्ही सुरुवात करा, पण मला फक्त जाता विचारायचं आहे की तुमचं मराठीबद्दलचं आणि इतकं साहित्याशी घनिष्ठ नातं हे आजच मला असं वाटतं लोकांना, बऱ्याच लोकांना कळालं असेल. पण पहिल्यांदा अनेक लोक असं म्हणतात की नियम कुठे, कायदा कुठे, असं काही नाहीये, अशा पद्धतीचा दावा करतात. तुम्ही गेले 8-10 दिवस टीव्हीवर बघत असाल, प्रत्येक जण येऊन सांगते असं काही नाहीये, ही सक्ती आहे, ही बळजोरी आहे, ही काय जबरदस्ती आहे, इतर राज्यात पण नाही, इथे पण नाही, असा कायदाच नाहीये म्हणतात. बघा, कायदा नसता तर त्या कायद्याची अंमलबजावणी लोकांनी आजपर्यंत केली नसती. काही लोकांनी तर ज्यावेळेस काही मागचे मंत्री होते त्यांनी जेव्हा परमिट चालू केलं तेव्हा परमिट चालू करत असताना त्यांनी काही ॲफिडेव्हिटसुद्धा भरून घेतलेले आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा उल्लेख आहे की आम्ही मराठी जी आहे ती जुजबी मराठी, म्हणजे रिक्षा चालकांबरोबर प्रवासी जे त्यांना संवाद आहे त्यांचा, म्हणजे रिक्षा चालकाबरोबर मराठी प्रवासी जेव्हा बोलतील तेव्हा त्यांना मराठी आलं पाहिजे आणि मराठी भाषेमध्ये त्यांनी संवाद सुद्धा केला पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. एवढं जुजबी मराठी आहे. म्हणजे असं नाही आहे की मराठीचं तुम्ही MA केलं पाहिजे, मराठीमध्ये PhD केली पाहिजे आणि मग तुम्ही त्यांच्याबरोबर मराठी संवाद साधला पाहिजे, असं बिलकुल नाही आहे. पण मराठीचं जुजबी ज्ञान त्या रिक्षा ड्रायव्हरला किंवा त्या टॅक्सी चालकाला असायला हवं. साहिल सर. नाही, पण मीरा भाईंदरमधनं तुम्ही सुरुवात केली तिकडनंच तर खरं मराठीचा मुद्दा गेल्या वेळेस पेटला होता. म्हणजे त्या तिकडेच तर ते मराठी अमराठी हा सगळा वाद सुरू झाला होता आणि आता पुन्हा तोच वाद इथे सुरू झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, याला मी वाद म्हणणार नाही. बघा, शेवटी कसं आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे आणि एक मराठी मंत्री म्हणून किंवा मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारा प्रताप सरनाईकने जर ही भूमिका घेतली की जे कायद्यात आहे त्याचं पालन प्रत्येकानं करायला हवं, तर चुकीचं काय आहे? आणि मराठीचा मुद्दा मीरा भाईंदरमध्ये का येणं गरजेचं होतं याचं कारण असं आहे की तुम्हालाही आश्चर्य वाटेल, ही गोष्ट सुद्धा सगळ्यांना माहिती नाही. मुंबईच्या म्हणजे एकदम बाउंड्रीवर असलेलं मीरा भाईंदर शहर, परंतु तिथं 82% हिंदी भाषिक आहे आणि 18% मराठी आहे. मग त्या ठिकाणी मराठीचा मुद्दा हा पेटणार. बरं, असंही नाही की तिथला मराठी काय दुसरीकडे, जसं मुंबईचे मराठी लोक कल्याण, डोंबिवली, ठाणे ह्या परिसरामध्ये स्थलांतरित झाले, तिथला मराठी माणूस जो आहे, तिथला भूमिपुत्र जो आहे, तिथला जो कोकणी माणूस आहे मीरा भाईंदर शहरामध्ये. परंतु जी नवीन डेव्हलपमेंट होते, शहर विकसित होत आहे, शहर वाढत आहे, त्या वाढत असताना 90%पेक्षा जास्त लोक हे हिंदी भाषिक येत असल्याकारणानं ॲटोमॅटिक मराठी टक्का हा कमी होतो आणि त्यामुळे मराठी लोकांनी त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात का होईना पण एकजूट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी झालेलं ते आंदोलन. पण तुम्ही म्हणताय त्यात गैर काही नाही आहे, पण संजय निरुपमना असं वाटतं की त्यात सगळंच गैर आहे म्हणून. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, सक्ती चुकीची आहे, वाद नाही आहे कशाबद्दल, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही केलं आणि उद्या त्यांचं परमिट रद्द झालं तर मी संजय निरुपमांना सुद्धा आज एक वाक्य वापरलं की तुम्ही जेव्हा माझ्याशी बोलत असताना किंवा कुठल्याही नेत्यांबरोबर किंवा व्यक्तीबरोबर बोलत असताना किती अस्खलित मराठीत बोलता आणि तुमच्यासारखं अस्खलित मराठीत नाही आहे. तुम्हाला 40 वर्ष झाली, त्यांनीच मला सांगितलं मुंबईत 40 वर्ष झाली, तुम्ही किती वर्षी मराठी बोलायला शिकलात हे सुद्धा मी त्यांना विचारलं. शशांकराव आले होते, त्यांनाही मी विचारलं, अहो तुम्ही तर मूळचे कर्नाटकचे, मग तुम्ही आता कानडी भाषा बोलत नाही का? ते म्हणाले हो, मी माझ्या घरामध्ये आईबरोबर मराठी कानडी भाषेत बोलतो आणि मला कर्नाटक म्हणजे कानडी भाषा योग्य प्रकारे येते. मग मी त्यांना सांगितलं, अहो मी मराठी आहे, मला जर असं वाटलं की नाही, जे कायद्यामध्ये आणि जे नियमामध्ये आहे, आपल्याही रिक्षा चालकांनी, आपल्याही टॅक्सी चालकांनी मराठीत बोलावं, त्याच्यामध्ये त्याचा फायदाच होणार आहे. मी रिक्षा आणि टॅक्सी चालकाला हे सांगत नाहीये ना, घरी जाऊन तुझ्या बायकोबरोबर तू मराठीत बोल, घरी जाऊन तुझ्या पोरांबरोबर तू मराठीत बोल, तू फक्त प्रवाशांशी मराठीत बोलायला पाहिजे. याचं कारण असं आहे, मागे बसलेला प्रवासी माझा गडचिरोली, चंद्रपूरवरून आलेला जर आदिवासी असेल, त्याला मराठी भाषा कशी बशी बिचारायला समजते, तो हिंदी काय समजणार आहे? त्याचं हिंदीचं ज्ञान नाहीये. अनेक आमचे गोरगरीब बिचारे शेतकरी आहेत, ते शेतकरी सुद्धा हिंदी बोलू शकत नाही, तर कसं बोलणार? हा मुद्दा बरोबर आहे, पण आता झालंय कसं, जे तुम्ही संजय निरुपमना म्हणालात मीटिंगमध्ये, तेच संजय निरुपमनी तुमच्याच पक्षाचे एकतर ते नेते, तुमच्याच पक्षाने सांगितलं म्हणून ते रोज संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स झाली की एक प्रेस कॉन्फरन्स करतात.
त्याच पद्धतीने तुमची पण प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली, त्याऐवजी तुमच्याशीच बोलले असते तर प्रॉब्लेम सॉल्व्ह नसता का? त्याच्यात उलट जास्त वाद निर्माण नाही, त्यांनी पत्र दिलंय आणि पत्राच्या अनुषंगाने त्यांनी काही मराठीला विरोध केलेला नाहीये. नाही, पण त्यांचं म्हणणं संजय आहे की सक्ती निरुपमनी चुकीची असं आहे. सांगितलं की ताबडतोब 1 मे पासून तुम्ही जी सक्ती वगैरे कराल त्याच्याऐवजी आम्हाला थोडीशी संधी द्या. Okay. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, आजच्या बैठकीमध्ये कुणीही कुठल्याही नेत्याने जे कालपर्यंत चित्र होतं की हे रिक्षा संघटना विरोध करणार, शशांक रावांनी सांगितलं मी तर 4 मे पासून संप वगैरे करायचा असं कधी बोललोच नाही, मी फक्त निदर्शनाची भूमिका घेतली. त्यांचा इंटरव्ह्यू केला होता, ते असं म्हणतायत की शशांकराव म्हणाले की मी कधी असं बोललोच नाही की 4 मे पासून संप करायचं वगैरे असं मी कधी बोललोच नव्हतं. त्यांनी असं सांगितलं की 28 एप्रिल नंतर निदर्शनं करणार आणि 4 मे नंतर ते अधिक म्हणजे तीव्र करणार म्हणून आंदोलन. बातम्या पण तशाच आल्या होत्या. म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं की मी संप करणार अशी माझी भूमिका कधी नव्हती. हाजी अराफत शेख होते, ते म्हणाले मी तर असं कधी बोललोच नाही, किंवा आमचंही तेच म्हणणं आहे की मराठी यायला हवी, परंतु त्यासाठी मुदत द्या आणि मराठी शिकण्यासाठी जे जे काही आवश्यक असेल ते आम्ही मदत सुद्धा करायला तयार आहोत. म्हणजे शशांक रावत तर एवढं म्हणाले की आमच्या अनेक युनियनची कार्यालय आहेत, गोरेगावचं तर कार्यालय एवढं मोठं आहे की 70 ते 80 रिक्षा चालक टॅक्सी चालक तिकडे बसतील, आम्ही त्यांना मराठी शिकू. अनेक हाजी अराफत शेखनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी एखादा हॉल घेऊन त्या ठिकाणी शिकवू. संजय निरुपमांनी सांगितलं की आम्ही आमच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये आम्ही हिंदी भाषिक जे आमचे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांना बोलवू, त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद साधू, परंतु आम्हाला मुदत द्या, अशी त्यांनी आज भूमिका माझ्यामध्ये व्यक्त केली. नाही, अद्याप बघा, आता शेवटी मला काही घोषणा करायची नाहीये, मराठी इम्प्लिमेंट करायचं आहे, मराठी अनिवार्य करायचं. आणि मराठी अनिवार्य करत असताना मुंबईमध्ये किती अमराठी रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर आहेत की त्यांना मराठीचं ज्ञान नाही, मीरा भाईंदरमध्ये किती आहे, ठाण्यामध्ये किती आहेत, कल्याण डोंबिवलीचे किती आहेत, पनवेलला किती आहेत, नवी मुंबईला किती आहेत. साधारणतः MMR क्षेत्रामध्ये तरी मला माहिती असणं गरजेचं आहे, कारण ग्रामीण भागामध्ये बहुतांश मराठी चालतं, परंतु शहरी भाग म्हणजे जसं नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, शहरी भागामध्ये हिंदी भाषिक काही असतात. माझ्याकडे डाटा तर पाहिजे, म्हणून मी उद्या बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये सगळे 59 जे RTO आहेत त्यांच्याशी मी ऑनलाईन संपर्क साधणार आहे, त्यांच्याकडनं माहिती घेणार आहे. आज मला 1 महिन्यापासून ड्राईव्ह करत होतो मीरा भाईंदरचा, कळलं साधारणतः 3000च्या आसपास आम्ही चेक केले महिन्याभरामध्ये, त्यातले जवळजवळ 2572 हे मराठी चांगलं बोलत होते आणि 499 जे आहेत त्यांना मराठीचं ज्ञान नव्हतं. म्हणजे ही जी माहिती आहे ती जर मला आली तर मी त्या 499 लोकांवर लक्ष केंद्रित करेन. कशी टेस्ट घेताय तुम्ही? नाही, चर्चा आमचे RTOची लोक तपासणी करतात, तपासणी केल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतात, कारण मॅक्झिमम माझे सगळेच्या सगळे RTO हे मराठी आहेत, ते मराठी बोलतात. बोलून तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी आमचं हेच म्हणणं आहे. अहो, मी परत एकदा सांगतो, आम्ही असं सांगत नाही की तुमची 10वीची लेखी परीक्षा 12वीची लेखी परीक्षा घेऊ, तुम्ही MA करा हे करा, असं आमचं म्हणणंच नाही. बेसिक मराठी तुम्हाला येणं गरजेचं आहे. हो, यावर जर तुम्हाला आमच्या मराठी भाषेचा अभिमान आला किंवा तुम्हाला वाटलं की मराठी भाषा आम्हाला वाटते गोड आहे, पण तुम्हालाही असं वाटलं की आमची मराठी भाषा गोड आहे, तुम्ही शिका ना, तुम्हाला पुस्तकं देऊ आम्ही. तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की फार रिस्क घेताय. ज्याचा मतदारसंघ 80% जास्त हिंदी भाषिक आहे असा नेता इतकी मोठी रिस्क कशासाठी घेतो? एक गोष्ट सांगू, प्रताप सरनाईकनी कधी मतदार ह्या गोष्टीने आकर्षित होईल, त्या गोष्टीने आकर्षित होईल म्हणून प्रताप सरनाईक कधी त्यासाठी कुठलेही निर्णय घेत नाही. मी पुढला विचार कधीच करत नाही, कारण मला जे आजपर्यंत मिळालं ते संघर्षातनं मिळालेलं आहे. हे साहिल जोशीला सुद्धा चांगलं माहिती आहे, कारण एवढे वर्ष तो सुद्धा मला ओळखतो. आणि माझं असं म्हणणं, आज 1,08,000च्या मताधिक्याने आला. हो, उद्या कदाचित 2-5,000 8,000 कमी होतील, 1,08,000चं मताधिक्य काय कमी नसतं ना. ठीक आहे, बघू, विकास करू, विकासाच्या नावावर मतं मागू, भाषिक वादावर मतं नाही मागणार. पण तुम्ही तर क्लीन बोल्ड केलं ना, एकाच वेळेला भाजपला, एकाच वेळेला ठाकरेंना, एकाच वेळेला मनसेला, तिघांना क्लीन बोल्ड केलं. मराठी भाषेचा मुद्दा घेऊन जे लोक उगाच मतं मागतात असा जो आरोप होतो किंवा अशा पद्धतीनं जे काय एक मक्ता सांगतात, तुम्ही तिघांना एका चेंडूत बाद करून टाकलं. त्याच्यामध्ये दुसरं एक ऍड मला असं करायचं की ती एक म्हण आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये, बूंद से गई वो हौद से नहीं आती. तर यांनी बूंद मधनं जे दादा भुसेनी घालवलं होतं त्या हौदात बाहेर काढला. असं बघा, तुम्ही उलट कधी कधीला तुम्ही कुठल्याही गोष्टीचं राजकारण करता. मी काही जसप्रीत बुमराह नाहीये हा की जसप्रीत बुमराह आला आणि त्यांनी ह्याची विकेट घेतली, त्याची विकेट घेतली, मग हॅट्रिक घेतली, म्हणजे एकाबरोबर सेना, एकाबरोबर मनसे, एकाबरोबर भाजपा. हो, शेवटी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा परवा सांगितलंय की नाही की मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
आणि आम्ही रोजगार देणारे आहोत, रोजगार हिरावून घेणारे नाही. माझंही आज तेच म्हणणं आहे. कारण मी जे काही निर्णय घेत असतो माझ्या नेत्यांच्या, माझ्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घेत असतो आणि ही आमची राज्य शासनाची भूमिका आहे. रोजगार वाढीसाठी देशामध्ये 1 नंबरचं राज्य महाराष्ट्र घडावं. हे काय रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचे परवाने रद्द करून आम्हाला काय रोजगार कमी करायचा नाही. आम्ही उलट सांगतोय की या महाराष्ट्र हा अतिशय चांगला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी ज्याला ज्याला येते त्याला अजून आम्ही संधी उपलब्ध करून द्यावी. परंतु तुम्ही या महाराष्ट्रात येत असताना आधी मराठी शिका. आम्ही तुम्हाला बुमरा का म्हटलं, तुम्ही जरी मान्य करत नसाल तरी सुद्धा, कारण जनरली लोक इलेक्शन्स आले की असे मुद्दे काढतात. तुम्ही इलेक्शन वगैरे नसताना म्हणून मला जास्त चान्स आहे. इलेक्शन असतं तर मला माहिती आहे मला काय कुठल्या सामन्यांना सामोरं जावं लागलं. पण ऑन सिरियस नोट, तुम्ही हा निर्णय आता घेतलेला आहे, म्हणजे बऱ्याचदा लोकांना का असं वाटतं की असे सगळे जे निर्णय असतात ते हवेत विरून जातात, एवढंच करता कारण ते त्याचे फॉलोअप होत नाही कुठल्याही पद्धतीने. मी हेही समजू शकतो की त्याची सक्ती केली आणि अचानक म्हणजे तुमचा प्रयत्न असा होता की रिक्षा चालकांनी मराठी शिकावं, पण त्यांना तुम्ही काय वेळही द्याल कदाचित की बाबा तुम्ही ज्याला येत नाही त्यांनी शिकावं म्हणून. तुमच्याकडे ऑलरेडी एक सर्वे पण आलेलाच आहे त्या पद्धतीने. पण एवढा सगळा वेळ देऊन सुद्धा जर कुठून तुमच्याकडे कंप्लेंट आली की नाही येते, मी एखाद्याची बोललं कारण आता तुम्ही ज्या भागात निवडून जर तिकडनं व्हिडिओ टाकणारे पण खूप जण आहेत की मी बघा या रिक्षावाल्याशी बोललो आणि त्याला येत नाही मराठी वगैरे असे वगैरे, तर तुम्ही कारवाई करा. कारवाई अटळ आहे, नक्की करावीच लागेल ते. आणि नाही केली तर मग लोक माझ्यावर विश्वास ठेवणार. म्हणूनच त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला अनेक सवलती देतोय. मी असं नाही सांगितलं की जसं काही ठीक आहे आज मी निर्णय घेतला आणि उद्यापासून तो लागू. आज तुम्ही आलात ना, मला लेखी निवेदनं दिली. कुणी संघटनेने 3 महिन्याची मुदत मागितली, कुठल्या संघटनेने 6 महिन्याची मागितली, कुठल्या संघटनेने 1 वर्षाची मागितली. मुदत द्यायला आमची पण मानसिकता आहे, पण मुदत देत असताना आम्ही तुम्हाला जबाबदारी पण देऊ. तुम्ही जर संघटनेचे नेते असाल ना तर तुम्ही जबाबदारी देणार. ह्या परिसरामध्ये कुठलं नेतृत्व तुम्ही करताय शशांकराव? मुंबईचं ना. मग मुंबईमध्ये एवढे हिंदी भाषिक आहे, तुमच्या एवढ्या युनियन आहे, त्या युनियनच्या शाखा ज्या असतील त्यातनं एवढ्या लोकांना तुम्हाला मुदत जर मागतं तर तेवढ्या मुदतीमध्ये तुम्हाला त्यांना शिकवावं लागेल. आणि असं म्हणत नाही मी पूर्ण एवढं पुस्तक तुम्ही वाचा. जुजबी ज्ञान जे यायला हवं, प्रवाशांबरोबर चर्चा करत असताना तेवढं ज्ञान यायला पाहिजे. संजय निरुपम तुम्ही नेतृत्व करताय ना हिंदी भाषिकांचं, कुठल्या परिसराचं नेतृत्व करताय? गोरेगाव, दहिसर, मालाड, त्या परिसरामध्ये एवढे हिंदी भाषिक आहे. एवढे हिंदी भाषिक रिक्षा टॅक्सीवाल्यांना तुम्ही जबाबदारी घ्या. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुमची ती जबाबदारी आहे, फक्त काय परिवहन मंत्र्याची नाही. आणि दुसरं असं की एक गोष्ट आपण दुसऱ्याला जर सांगत असतो ना, दुसरी गोष्ट आपल्याकडे सुद्धा बघायला पाहिजे. याचं कारण असं आहे, फक्त हे रिक्षा आणि टॅक्सीवाला चालक जबाबदार आहे का? आता इकडे तुमचेही काही प्रतिनिधी आहात. मला सांगा, मराठी माणसाची ही मानसिकता आहे. रिक्षामध्ये आणि टॅक्सीमध्ये बसलेला असताना तोच सगळ्यात आधी हिंदीमध्ये बोलतो. जेव्हा नंतर ते कुटुंब वगैरे असेल, मराठीमध्ये रिक्षा टॅक्सीत बोलत असेल, बिचारा तो रिक्षा चालक, काय हो साहेब तुम्ही तर आपापसात मराठीत बोलतायत आणि माझ्यात मात्र माझ्याबरोबर हिंदीमध्ये बोलताय. त्यामुळे तुम्ही सुद्धा मराठी माणसाने ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे की नाही, तो जरी हिंदीत बोलला तरी मी मराठीमध्ये त्याच्याशी बोलेल. ही जेव्हा मानसिकता बदलेल ना तेव्हा आपण खूप पुढे गेलेलो असो किंवा खूप काही जिंकलेलं असेल. रिक्षा चालकांवरती, टॅक्सी चालकांवरती कारवाई करतायत. मला तर पण माझं उलटं म्हणणं असं आहे की जे रिक्षात बसतात, ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, आम्ही पण ग्राउंड रिपोर्ट केले, तर टॅक्सीवाले म्हणाले की शिकलंच पाहिजे मराठी आणि ते बरोबर करताय. म्हणजे तुम्ही बरोबर करताय असं त्यांचं म्हणणं आहे. कारण 20-25 वर्ष आम्ही इथं राहतोय, आम्हाला रोजीरोटी दिली मुंबईने, आम्हाला प्रेम दिलं, सुरक्षा दिली, हे त्यांचे शब्द आहेत, आमचे नाही आहेत. त्याने बरोबर करताय. तर ते त्यांचा पाठिंबा आहे तुम्हाला, रिक्षा चालकांचा आणि टॅक्सी चालकांचा. ते म्हणतात की आमची अडचण अशी होते की ते मागे बसताना मराठीत बोलतात दोघं आणि आमच्याशी हिंदीत बोलतात. त्यांच्यावर कारवाई करायला काय मराठी माणसं नाही, त्यावर मी फक्त आवाहन करू शकतो. कारवाई करण्याचे मला अधिकार नाही आणि तो वैयक्तिक लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे. मी फक्त आवाहन करू शकतो की जर शासन म्हणून तुम्ही जर शासनाकडनं काही अपेक्षा व्यक्त करता तर तुम्ही सुद्धा तुमची नैतिक जबाबदारी जी आहे त्याचं पालन केलं पाहिजे. आणि 100% मी असं म्हणत नाही की लगेच त्या अलाउद्दीनच्या चिरागसारखं काहीतरी होईल, परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. आता काय कुठल्या निवडणुका नाही, काही नाही. लोकांनी मानसिकता बदलली पाहिजे, लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या मतदारसंघात मतं कमी होतील याची चिंता नाही तुम्ही म्हणालात, पण नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 65 जागा मिळाल्या. अर्थात त्यांच्यासोबत मनसे होती, पण तुमची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला 30चा आकडासुद्धा क्रॉस करता आलेला नव्हता.
त्यामुळे हे कोर्स करेक्शन आहे का? हा जो निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याचं तुम्ही भूमिका घेतली आहे आणि त्यासाठी इतकं मोठं नॅशनल डिबेट सुरू झालेलं आहे, तर फक्त भाषेचा जाज्वल्य अभिमान म्हणायचा की हे मतांची बेगमी म्हणायची की मतांची भीती म्हणायची? भाषेचा अभिमान. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे, परंतु MMR क्षेत्रामध्ये सगळ्या महापालिकांचा जर तुम्ही रिझल्ट बघितला, म्हणजे सगळ्या महापालिका ज्या क्षेत्रामध्ये हिंदी भाषिकांची संख्या जास्त आहे, मराठी भाषिकांना असं वाटायला लागलं होतं की चला आता बाबा हे दोन भाऊ एकत्र आलेत, संपलं, आता फक्त मराठी आणि मराठीचंच राज्य ह्या MMR क्षेत्रामध्ये येईल. ठीक आहे, त्यांचा भ्रमनिरास झालं ती गोष्ट वेगळी आहे, परंतु लोक एकवटली होती. जे कधीही मतदान मनसेला किंवा कधी उबाटाला करत नव्हते ते लोक, त्या लोकांनी सुद्धा मराठी माणसांनी ह्या दोन्ही पक्षाला एकत्रित आल्यामुळे मतदान केलं. विचार करा, कुठे जाहीर सभा नाही, कुठे प्रचार सभा नाही, कुठे गल्लीबोळात फिरकले नाही, तरी एवढ्या जागा येतात. याचा अर्थ तुम्ही ओळखायला पाहिजे ना, हे काय त्यांचा विक्रम नाही आहे, हा सर्वसामान्य जनतेनं मराठीसाठी केलेली एकजूट आहे. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की ह्यांना एवढं काही लोकांनी प्रतिसाद दिला. लोकांनी प्रतिसादसुद्धा फक्त मराठी माणसांनी प्रतिसाद दिला की नाही आता काहीतरी चांगलं होईल, मराठीवर काहीतरी आतापर्यंत जो गळचेपी होत होती ती होणार नाही. कुठेतरी दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, पण तुम्ही घेतलेल्या भूमिकेनंतर मनसे आणि मनसैनिक तुमचं फार अभिनंदन करताना दिसत आहेत. म्हणजे मनसे इतकी ॲक्टिव्ह झाली आहे आणि इतकं काय काम मिळालं आहे त्यांना, आणि तुमची जी जवळीक वाढते. मला असं वाटतं की राज्यामध्ये प्रत्येक पक्ष हा आपापल्या विचारानं त्यांनी आपली भूमिका नेहमी पाळली पाहिजे. धरसोड वृत्ती कुणी करू नये. कुणी आज मराठी मतांचं लागू चालू करायचं, नंतर हिंदुत्वावर यायचं, मग मुस्लिमांना जवळ करायचं, नंतर मग हिंदी भाषिकांबरोबर जायचं. एक भूमिका जी आहे आपल्या पक्षाची ती कायम ठेवली पाहिजे. आम्ही आमच्या भूमिका स्पष्ट केलेली आहे. आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचाराशी चालणार आहे. मराठीसाठी ज्या पक्षाची स्थापना झाली त्या पक्षाचे आम्ही एक स्वयंसेवक किंवा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली ना, पण बाकीच्या पक्षांनी आपली भूमिका कायम ठेवली पाहिजे. मनसेचं मी आभार मानतो की त्यांनी समर्थन दिलं, आनंद आहे मला. उलट आज बाकीच्या लोकांना मी बोलवलं, मनसेला बोलवलं नाही, कारण जो सहयोगी पक्ष आहे त्या पक्षाला मला बोलवण्याची गरज नाही. मला एका गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटता, गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊतांनी माझ्याबद्दल चांगलं बोलले होते. म्हणजे कधीतरी तेही माझ्याविषयी किंवा आमच्या पक्षाच्या नेत्यांविषयी चांगलं बोलतात. सामनासारख्या वृत्तपत्रामध्ये फ्रंट पेजला हेडलाईन माझ्या जी मी घोषणा केली त्याची झाली. अजून प्रताप सरनाईकला काय पाहिजे हो एवढं प्रेम. म्हणजे कधी कधी ते असं वाटतं की ते उतू चाललंय. फेब्रुवारी 2025ला जेव्हा तुम्ही गेल्या वेळी आमच्याकडे चावडीवर आला होतात, तेव्हा तुम्ही मला एक प्रॉमिस केलं होतं माझ्या तेव्हाच्या प्रश्नावरती, पण आज पण परिस्थिती सेम आहे म्हणून मी तो प्रश्न परत विचारते. तेव्हा मी म्हटले होते की शिवनेरीतलं मिसमॅनेजमेंट कधी थांबणार आहे, आणि तुम्ही असं म्हणाला होतात की एक वर्षभराने तुम्ही मला विचारा याच्यात फरक पडलेला असेल, पण अजून फरक पडलेला नाही. अजून पण थोडाफार मी आता तुम्हाला रविवारचं एक्झाम्पल देते. मी पुण्यावरनं मुंबईला येत होते. माझी 5 वाजताच्या बसचं माझं तिकीट होतं जे मी ऑनलाईन बुक केलेलं होतं. मी स्टॉपवरती गेल्यानंतर मला कळलं की अजून 2 वाजताची बस सुद्धा 5 वाजता आलेली नव्हती. नाही, तर म्हणजे हे सगळं कदाचित कधी तुला थांबणार तो अनुभव आला असेल, परंतु मला असं वाटतं की वर्षभरामध्ये शिवनेरी जर बाजूला केली तर एसटी मध्ये काही बदल तुम्हाला दिसत नाही का झाले. परंतु निश्चितपणे जी गोष्ट फेब्रुवारीमध्ये मी ऐकली होती, म्हणजे 1 वर्ष 2 महिन्यापूर्वी, त्याची जर परत एकदा पुनरावृत्ती होत असेल तर मला त्यावर काहीतरी योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल, आणि निश्चितपणे आपण लवकरात लवकर कशी सुधारणा होईल ते बघू. म्हणजे पर्सनल पेन भले, आणि येणं काही चुकीचं नाहीये. उलट माझा काही निर्णय होत असेल आणि माझ्या जर काही चुका होत असेल, लोकशाहीमध्ये तो सांगण्याचा सुद्धा अधिकार आहे ना. कारण ज्या इलेक्ट्रिक बसेस आता आलेल्या आहेत तर त्यांचं चार्जिंग झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे या बसेसला लेट होतं असं मेन स्टॉपवरनं स्वारगेटवरनं सांगण्यात येतं प्रवाशांना. पण जर तुम्ही 700 रुपये तिकीट घेताय तर म्हणजे स्पेशली पुरुष प्रवाशांसाठी आहे, महिलांसाठी आता अर्धं तिकीट आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे. म्हणजे लोकांची ही खतखत आहे की भले तुम्ही फुल तिकीट घ्या पण तुम्ही वेळेवरती बसेस द्या. नाही, 100% त्या विषयावर मी फार गंभीरतेनं विचार करतो. आणि दुसरं मला असं विचारायचं होतं की आत्ता तुम्ही हे मराठी सक्तीचा विषय काढलाय, पण तुम्ही तुमच्या पक्षामार्फत
वर्कशॉप्स फॅसिलिटेट करणं युनियन्सला हाती घेऊन असं काही करायचा विचार करताय का, ज्यांनी ह्या लोकांना सुद्धा मराठी शिकणं हे इझी होईल? म्हणजे नाही, फक्त आता नियम ते शिकवण्याची करण्यापेक्षा. जबाबदारी मी हिंदी भाषिक नेते आणि मराठी अस्खलित बोलणारे संजय निरुपम यांना दिलेली आहे. कुठे शिकता येईल म्हणजे समजा एखाद्याला शिकायचं आरटीओज मध्ये वगैरे काही नाही, सुधार अरे असणार आहे का? माझ्याकडे म्हणजे उलट हे युनियनच्या लोकांनी पुढाकार घेतला म्हणून. नाहीतर ज्यांनी आमिर खानला मराठी शिकवलं, ज्यांनी जेनेलिया देशमुखला मराठी शिकवलं, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नात मेंदळे मॅडम ज्यांनी म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आतापर्यंत एवढ्या लोकांना मराठीचे कोर्स केलेले आहेत, त्यांची तयारी आहे. त्यांनी सांगितलं आमचे हजारो स्वयंसेवक आम्ही तुमच्यासाठी द्यायला तयार आहोत. कोकण मराठी साहित्य संमेलन, त्या साहित्य संमेलनाच्या लोकांनी तर आम्हाला पुस्तिका बनवून दिली आहे की आम्ही ही पुस्तिका त्या ठिकाणी प्रत्येक रिक्षावारी चालकाला द्यायला तयार आहे. म्हणजे ती पुस्तिका तर तयार पण होते, 2 दिवसात ते पुस्तक आमच्याकडे येईल. आणि त्यांच्या 72 शाखा आहे, त्या 72 शाखा ह्या कोकणामध्ये आहे फक्त. त्या 72 शाखांमध्ये वेगवेगळे शिक्षक त्यांच्या शाखांमध्ये ठेवून ते सुद्धा शिकवायला तयार आहेत. म्हणजे मराठी साहित्यिकांनी जर एवढा पुढाकार घेतला तर मला असं वाटतं, मला तर म्हणजे गरज तर पडणारच, कारण लवकरात लवकर शिकायला पाहिजे. तर खूप म्हणजे एक क्रांती वेगळी घडण्याच्या मार्गावर आहे महाराष्ट्रामध्ये. सर, तुमच्याकडे बघून मला असं कायम वाटतं की तुम्ही खूप निस्वार्थी राजकारण करता. कारण की जेव्हा उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा जी खतखत होती ती सर्वात पहिले तुम्ही बोलून दाखवली. शिंदे साहेबांनी ती खतखत बोलून दाखवली नाही. तुम्ही उघडपणे पत्र लिहिलं आणि तुमची म्हणजे जे पक्षामध्ये जे राजकारण आहे किंवा पक्षातल्या लोकांची जी खतखत आहे ती तुम्ही उघडपणे बोलून दाखवलीत. आत्तासुद्धा पक्षाची जी लाईन आहे मराठीची, किंवा शिवसेना हा मूळचा पक्ष मराठीसाठी संघर्ष करणारा, यावेळेस तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विचार न करता ही भूमिका घेतली. हे निस्वार्थाचं राजकारण येतं कसं तुमच्या? नाही, मी अभिजित कारंडे यांनी मगाशी सांगितलं तुम्हाला की तुम्ही या गोष्टीची कशी हिंमत केली. माझा स्वभावच आहे, मला जे वाटतं ते मी करतो. म्हणजे ते आता सलमान खानचा तो डायलॉग आहे ना, तो खूप लोक वापरतात, मी खऱ्या अर्थाने वापरतो की मी एक बार जो कमिटमेंट करली मैं अपने आपकी भी नहीं सुनता हूँ. ही वस्तुस्थिती आहे. आणि मी गेल्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये मी असाच आहे, काही माझ्यामध्ये बदल झालेला नाही. मी विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे, सोन्याचा चमचा घेऊन मी ह्या खुर्चीवर बसलेलो नाही आहे. वयाच्या 18व्या वर्षापासून मी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि पोचलेलो असताना मी काही निर्णय घेतला त्याचा साईड इफेक्ट काय होईल याचा मी कधीच विचार नाही केला आणि भविष्यातही करणार नाही. पत्रकार परिषद झाली त्यावेळेस तुम्ही असं म्हणालात की मुदत देऊ मुजोरी चालणार नाही, पण हे फक्त मुंबईसाठीच लागू आहे का? कारण पूर्ण महाराष्ट्रासाठी. माझा प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये मराठीच रिक्षा चालक आहेत आणि त्यांची इतकी मुजोरी असते, म्हणजे तुम्ही ओला उबरवर बुक करा, ते म्हणतात मीटरशिवाय जाणार नाही. ते बुकिंग ठीक आहे पण मीटरनीच घ्यायचं. रात्रीच्या वेळेस अव्वाचे सव्वा भाव सांगतात. ते कधी त्यांचे ते कपडे घालत नाहीत, ते कधी बिल्ला लावत नाहीत, ते कधी हात दाखवलं तरी थांबत नाहीत. तर एकच शहर फक्त टार्गेट आहे की बाकीच्या शहरांमध्ये जी मुजोरी चालते, ज्याच्यामध्ये मराठी अमराठी सगळे रिक्षा चालक येतात, त्यांच्यावर खरंच कारवाई होणार? नाही, कारवाई तर ती 100% होणार. फक्त काय आहे की आजचा जो मुद्दा आहे तो माझ्या दृष्टीनं मराठी शिकवण्याचा आहे. म्हणजे अशा तर तुम्हालाही कल्पना आहे की अनेक रिक्षा चालक, टॅक्सी चालक, इवन ओला उबेर रॅपिडो सारख्या सुद्धा ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचे सुद्धा चालक, मी अजून मगाशी बोलायला विसरलो, पण मी ओला उबेर रॅपिडो फक्त टॅक्सी आणि रिक्षा नाही, ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये त्याही ठिकाणी मी मराठी टाकलेलं आहे. दुसरं पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, ते पेटीएम करो वगैरे कसा आवाज येतो प्रत्येक वेळेस, पेटीएम केल्यावर पेटीएम करो. आता मी अशी पद्धत अंमलात आणतोय, नमस्कार आपले 3 रुपये 80 पैसे मिळाले, धन्यवाद. हॅमर होऊ द्या रिक्षावाल्याला, टॅक्सीवाल्याला, की तुम्ही ह्या माध्यमातून सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत जास्तीत जास्त मराठीचा प्रचार करण्यासाठी ह्या गोष्टी सुद्धा अंमलात आणणार. मी आता एक पत्र दिलेलं आहे ट्रॅफिक पोलिसांना की आपले जे सिग्नल्स आहेत त्या सिग्नल्सवर 1, 2, 3, 4 आपण 1 to 30, 1 to 60 किंवा 1 to 90 वगैरे अशा प्रकारेचं ते आकडे येतात इंग्रजीमध्ये. 1, 2, 3 त्याच्यावर जर मराठी झाले तर अजून लोकांना मराठी जास्त शिका. जेवढं करता येईल तेवढं करायचं, विचार नाही करायचा पुढे काय होतं त्याचा.
म्हणजे परत विचारलं असं वाटेल, पण मराठीचा मुद्दा ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या वेळेला एकदम ज्वर चढला होता त्याचा, त्यावेळेला ते वेगळी मराठी प्रेम आहे अशा पद्धतीने त्या दृष्टीकडे काही लोक पाहत होते किंवा तसे आरोप करत होते. आज आता असं अचानक काय झालेलं आहे की सत्ताधारी पक्षच मराठीचा आग्रह करतोय, जेव्हा की एखादी भाषा थोपवली जाऊ शकत नाही, लादली जाऊ शकत नाही असं ज्या वेळेला म्हटलं जात होतं, जेव्हा मनसे खळखटाक करते, मारहाण करते, त्या मारहाणीचा निषेध होतो, पण त्यावेळेला हेही म्हटलं जातं की एखादी भाषा थोपवली जात नाही. तर हे सगळ्या गोष्टी त्यावेळेला सुरू होत्या. जे लोक मराठीचा मुद्दा उचलून धरायचे, त्यांना नावं ठेवली जायची, त्यांच्यावर वेगवेगळ्या पक्षांचे, राजकीय पक्षांचे टॅग लावले जायचे. आज ज्या वेळेला सरकारच अशा पद्धतीचे मुद्दे उचलते, तर हे अचानक असं का वाटायला लागलं? हे चुकीचं आहे का? मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो. ऑफकोर्स चुकीचं नाहीये, पण जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला जेव्हा मराठीचा मुद्दा उचलला जायचा, त्यावेळेला त्याच मराठीचा मुद्दा उचलणाऱ्यांवर टॅग लावले जायचे. पक्ष किंवा राज्यकर्ता हा प्रत्येक गोष्टीची वेळ आणि काळ बघत असतो. हे हा इतिहास आहे, म्हणजे जगाच्या राजकारणामध्ये हा इतिहास आहे. प्रत्येक वेळेस काहीतरी गोष्ट ही कुठल्या तरी गोष्टीला कारणीभूत होते. मला जर 1 महिन्यापूर्वी कुठलं पत्र आलं, एकाच लोकप्रतिनिधींनी पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने ही सगळी कार्यवाही चालू झाली. प्रत्येक राजकीय पक्ष कितीही मोठा असेल, किती आव्हानात असेल की नाही मी याच्यासाठी हे केलं नाही, तरी तो करत असतो. त्याचा पक्ष आहे, त्या पक्षाला मोठं करण्याची संधी तो कधी सोडत नाही. आणि मला असा अभिमान आहे, ज्या पक्षानं किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1960 साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली, हिंदुत्व नंतर आलं, पहिलं तर मराठीचाच मुद्दा होता आणि त्या पक्षाचे आम्ही स्वयंसेवक आहोत किंवा शिवसैनिक आहोत. मग आज जर अचानक मी ज्या खुर्चीवर बसलेलो त्या खुर्चीला जर ते अधिकार प्राप्त झाले, मला अधिकार प्राप्त आहे, दुसऱ्या कुठल्याही पक्षाला जे विरोधात त्यांना अधिकार प्राप्त नाही म्हणून ते तोडफोड करतात, मारामाऱ्या करतात, स्टिकर चालवतात, कारण त्यांना त्यांचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे. मला माझा पक्ष मोठा करायचा असेल तर मला माझी भूमिका आहे ती कायम ठेवावीच लागेल. मी आत्ताच बंगालला जाऊन आले आणि बंगाल आणि तामिळनाडूमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच एक भाषिक अस्मिता आहे आणि ती तेवढीच पीकवर असते. बंगालमध्ये ज्या वेळेला मी ज्या ड्रायव्हर्सशी बोलले, साधारणतः 7-8 वेळेला टॅक्सी झाली किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट झाला, सार्वजनिक वाहतुकीचे जे ड्रायव्हर्स आहेत ते बऱ्यापैकी हे बिहारमधनं आलेले होते. म्हणजे त्या 7-8 पैकी 7 जण तर बिहारचेच होते आणि त्यांनी तिकडे अगदी 5 वर्षांपूर्वी आलेल्या ड्रायव्हरने सुद्धा तिकडची बंगाली भाषा ही शिकलेली होती. ते अस्खलित बंगालीत बोलतात. पुण्याचे CRPFचे बंगालला आहेत आत्ता पोस्टेड, त्यांनाही बंगाली येते. तर हे फक्त महाराष्ट्रातच असं का असतं? म्हणजे तीच UP बिहारची माणसं जी बंगाल आणि तामिळनाडूमध्ये जाऊन तिथली भाषा शिकतात, खूप कमी कालावधीत शिकतात, महाराष्ट्रात मुंबईत असताना हा कॉन्फिडन्स असतो की ते मराठी नाही शिकले तरी चालू शकतं. हे होऊ नये. आणि काही हिंदी भाषिक नेते जे स्वतःला ह्या हिंदी भाषिक लोकांचं नेतृत्व करत असतात आणि त्यांना असं वाटतं की मी जर असं काही केलं, मी जर हिंदीविषयी आव जर आणला किंवा मी हिंदीविषयी जर जास्त बोललो तर मी एक अजून मोठा नेता होईल. माझं तेच म्हणणं आहे, मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तो मतदारसंघसुद्धा बऱ्याच ठिकाणी हिंदी भाषिक आहे. मीरा भाईंदर पूर्ण हिंदी भाषिक आहे. परंतु मी 2009 जेव्हा युती होती तेव्हा निवडून आलो. 2014 तेव्हा तर पूर्ण मोदीमय देशामध्ये वातावरण होतं, तेव्हासुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलो. 2019 साली 83,000च्या मताधिक्याने निवडून आलो आणि 2024 साली मी 1,08,000च्या मताधिक्याने निवडून आलो. याचं कारण कसं आहे, मी हा भाषिक आणि प्रांतवाद कधी बघितला नाही. येणाऱ्या प्रत्येकाला मी प्रेमानं गोंजरलो, त्याची कामं केली, त्यांना वेळ देतो, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थित असतो, मी कार्यक्रम करतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काही नेत्यांनी फक्त भाषा आणि प्रांतवाद हा न बाळगता विकास कामं करायची आणि जास्तीत जास्त लोकांची सेवा करायची, तर तो नेता मोठा असतो. आज महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की काही नेते ह्या भाषा आणि प्रांतवादामुळे स्वतःचं काहीतरी वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करता, पण त्यामध्ये गळचेपी मात्र मराठीची होते. मला असं नाही वाटत की ह्या लोकांचा विश्वास वाढण्यामागचाच किंवा आपण म्हणू शकतो अति आत्मविश्वास वाढण्यामागचं कारण ठराविक राजकीय पक्ष सुद्धा असू शकतात की ज्यांचं असू शकतात, म्हणजे आहेत की जे महाराष्ट्रात बलवान आहेत पण तेवढे तामिळनाडू आणि बंगालमध्ये कदाचित नाही आहेत, बरोबर आहे. ज्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स येतो UP बिहारी माणसांना की इकडे हिंदी बोलून सुद्धा चालू शकतं, बिकॉज आपल्याला वाचवणारा एक मोठा राजकीय पक्ष इथे आहे. तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. तर तुमचा सहकारी पक्ष आहे. याचं कारण असं मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण UAE मध्ये गेल्यानंतर प्रामुख्यानं पूर्ण UAE मध्ये पाकिस्तानी, बांगलादेशी आणि भारतीय असे 3 देशातले फार मोठे ड्रायव्हर्स आहेत. परंतु पूर्ण UAE मध्ये जोपर्यंत तुम्हाला अरेबिक लँग्वेज येत नाही तोपर्यंत तुम्हाला लायसन्स मिळत नाही. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये जा, म्हणजे कर्नाटकामध्ये जा, जसं तुम्ही बंगाल म्हणाला, तामिळनाडूमध्ये जा, तेलंगणामध्ये जा किंवा तुम्ही कर्नाटकामध्ये, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला भाषिक जे महत्त्व असतं
ते तुम्ही स्वतःमध्ये अंगीकृत न केल्याशिवाय तुम्हाला लायसन्स मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये चलो आओ 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 अशा पद्धतीनं चाललं जातं. आता कुठेतरी ते थांबेल. म्हणजे मी असं म्हणत नाही की 100% बदल होईल, पण 2-5% जरी बदल झाला तरी प्रताप सरनाईक समाधानी आहे त्या गोष्टीला. महापालिकेमध्ये तुम्ही मगाशी म्हणालात त्या पद्धतीने मराठी मतांची एकजूट झाली, त्याच्यातनं हे डोळे उघडलेत की तसं काही झालंय? नाही हो, कारण असं तुम्ही म्हणणं- आत्ताच मान्य केलं की हां, मराठी हे- मतं सगळी नाही, हे एकजूट माझं झाली आणि विश्लेषण. मी एक राजकीय एवढी वर्ष 40 वर्ष आणि राजकारणामध्ये तुम्ही हेही असल्या म्हणालात कारणानं- की कुठेतरी गळचेपी होत होती, त्याच्या विरोधातला तो आवाज होता, हेही तुम्ही त्याच्यामध्ये म्हणताय. सो त्याच्यामुळे कुठेतरी एक रिअलायझेशन झालंय की आपण जर हे केलं नाही तर उद्या नाही, असं- हिंदी मतं सगळी भाजपाकडे नाही, निघून नाही, जातील आणि असं- आपल्याकडे काहीच राहणार नाही. असं बिलकुल नाहीये. शेवटी मी ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीचं पावित्र्य राखून आपल्याला जेवढ्या मराठी भाषिकांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी जेवढं काही करता येईल त्याच्यासाठी हा एक प्रामाणिक छोटासा प्रयत्न आहे. याच्यामध्ये अनेक राजकारण येईल, अनेक संघर्ष येईल, अनेक संघर्षाला मला सामोरं जावं लागेल याची मला कल्पना आहे. परंतु शेवटी करावं लागेल ना, कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे ना. कुणी पुढाकार घेतल्याशिवाय होणार नाही. आणि मी आज सत्तेमध्ये आहे म्हणून मी ते करू शकतो. उद्या जर सत्तेच्या बाहेर असतो तर मी हे करू शकलो नाही. आज आहे, उद्या माझ्या खुर्चीवर दुसरा कोणी बसेल, कारण मी अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. खुर्ची नेहमी फिरती असते, संगीत खुर्ची असते. ह्या संगीत खुर्चीच्या माध्यमातून जो कुणी उद्या बसेल त्याच्या पुढे असं तर बोललं जाईल की प्रताप सरनाईक होते तेव्हा हा थोडासा प्रयत्न त्यांनी केला म्हणून. मराठी न येणाऱ्या टॅक्सी चालकांवर ज्या कारवाईचं तुम्ही म्हणताय ती कारवाई नेमकी कशा स्वरूपाची असणार आहे? नाही, कार्यवाही बघा, एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, कार्यवाही ही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला करता येते. मराठी भाषा अनिवार्य आहे, तेवढं जुजबी त्याला बोलता आलं पाहिजे, हा एक प्रश्न आहे. परंतु दुसरा प्रश्न हाही आहे, तो जेव्हा लायसन्स घेतो, तो जेव्हा बॅच घेतो, त्याला जेव्हा परमिट दिलं असतं, त्या परमिट दिलेलं असताना काही नियमावली असते. त्यांनी युनिफॉर्म घातलेला आहे की नाही, त्यांनी जे कागदपत्र सादर केलेली आहेत ते योग्य आहेत की नाही. आता असेही काही लोकांचा संशय व्यक्त होतो की अनेक बांगलादेशी घुसखोरांना सुद्धा परमिट दिलं गेलं आणि ते सुद्धा रिक्षा चालक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे कारवाई करताना असे जर आम्हाला काही कारवाईच्या दरम्यान आढळलं, म्हणजे आमच्या जो आम्ही साधारणतः म्हणजे ते आता मी उद्या कळेल मला नक्की. परंतु किरीट सोमय्या सगळीकडे दिसतात, म्हटलं की तो सर्वे केलाच आहे, त्याच्यामध्ये आढळले का? माझं असं म्हणणं आहे, किरीट सोमय्या बोलताय चुकीचं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी मान्य त्या मला. गोष्टी आहेत, पण असेल. मला ऑफिशियल जोपर्यंत रिपोर्ट आरटीओने जर सर्वे केला असेल तर त्याला सापडले पण असू शकतात. त्यामुळे आम्हाला ते सापडेलच. त्यामुळे त्याचा उद्या रिपोर्ट माझ्याकडे येणार आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर त्या पद्धतीने कारवाई करू. परंतु ही कारवाई ही करावीच लागेल. या व्यतिरिक्त काही फाईन वगैरे लागणार आहे का त्यांना? कसला फाईन वगैरे लागेल? नाही, आता कारवाई जी कायद्यामध्ये असेल, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. प्रताप सरनाईक तर कायद्यापेक्षा निश्चितपणे मोठा नाही. कायद्यामध्ये ज्या तरतुदी असेल त्या तरतुदीनुसार त्या तरतुदीचं पालन करण्यात येईल. मगाशी म्हटलात की हा क्रांतिकारी विचार आता तुम्हाला म्हणजे घेतलेला, जसं तुम्ही म्हणताय की एक चळवळ झालेली पाहायला मिळेल, एक क्रांतिकारी विचार पुढे येताना पाहायला मिळेल. तर हाच विचार जेव्हा ठाकरेंनी घेतला होता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस, तर हा मराठी इतकं महत्त्वाचं आहे, तर तेव्हा क्रांतिकारी विचार हा शिवसेनेनं का नाही घेतला? तेव्हा का नाही त्यांच्या मोहिमेबरोबर शिवसेना जोडली गेली? भलेही आम्ही युतीमध्ये दुसऱ्यांबरोबर राहू, पण आमचा हा विचार आहे असं म्हणून का नाही तेव्हा मराठीच्या मुद्द्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या आवाजात आवाज मिसळला? भलेही भूमिका वेगळी असेल, ठाकरेंबरोबर आम्ही नाही असं स्पष्ट करून सुद्धा तेव्हा मराठीची बाजू घेऊ शकली मराठीची असते. बाजू आम्ही कधी नाकारली? नाही, एकही मला कारण एकही तेव्हा तशा उदाहरण मला द्या. पद्धतीनं, कारण हेच प्रताप सरनाईक आहेत ज्यांनी मीरा रोड भाईंदर मध्ये असं सांगितलं, ते म्हणजे की मी मीरा रोड भाईंदर मध्ये जेव्हा येतो तेव्हा मी हिंदीमध्ये बोलतो. नाही, तुम्ही माझं वाक्य ऐका. मी ठाणेकर आहे, मी ठाण्याला असताना मराठीत बोलतो, पण जेव्हा मी मीरा भाईंदरला जातो तिकडे हिंदी भाषिकांची संख्या जास्त असल्या कारणानं मला नाईलाचं काम होईना पण हिंदीत बोलावं लागतं. हे माझं वाक्य तुम्ही आहे. म्हटलं आणि आजही ते कायम आहे. बरं, तुम्ही नाईलाज हा शब्द आता तुम्ही सांगताय म्हणून पुढे हा प्रश्न असा आहे. आता कुणी जर असं ते वाक्य वापरून जर तसं बोलत असेल तर काय माझं नाही, पण मग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की क्रांतिकारी पद्धतीने गोष्टी होताना पाहायला मिळतील. मग आता पुढच्या निवडणुकीमध्ये प्रताप सरनाईक मीरा रोड भाईंदर मध्ये मराठीत बोलताना दिसतील का? भलेही तिथली मेजॉरिटी पॉप्युलेशन ही हिंदी भाषिक असली तरी सुद्धा नाईलाजाने नाही, पण स्वाभिमानानं आणि अट्टहासानं. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटलात की सिग्नलच्या ह्याच्यावर सुद्धा मराठीत अंक पाहायला मिळतील किंवा जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते सुद्धा मराठीत नाही येतील. आजचा मुद्दा हा रिक्षा, टॅक्सी ड्रायव्हर आणि ओला, उबेर, रॅपिडो ह्या ड्रायव्हरच्या संदर्भात आहे. मी आजही हेच म्हणतोय की ज्या ठिकाणी जुजबी बोलावं त्या ठिकाणी त्यांनी बोलायलाच पाहिजे, कारण ते कायद्यामध्ये ती तरतूद आहे. परंतु एक गोष्ट मला सांगा,
तुमची ही मैत्री जेव्हा पश्चिम बंगालमध्ये गेली तेव्हा ती काय तिकडे मराठीत बोलली नाही, आज माझ्याबरोबर मराठीत बोलते, पण तिला तिथल्या टॅक्सीवाल्यांबरोबर हिंदीतच बोलावं लागणार. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोलावं लागेल. मी जर लंडनला गेलो, अमेरिकेला गेलो फिरायला, तर माझ्याशी कोणी मराठीत बोलणार नाही किंवा हिंदीत बोलणार नाही, मला तिथं जाऊन इंग्रजीमध्येच बोलावं लागेल. मीरा रोड भाईंदर तर महाराष्ट्रातच आहे. तुम्ही तिथे राहायला लागल्यानंतर तुम्ही तिकडची भाषा तर शिकाल ना. अनुजा गेली असेल तर ती पर्यटक म्हणून गेली होती, 2 दिवसासाठी गेली होती, काय निवडणूक बघायला गेली असेल, ती काय तिकडे सेटल नाही, असं नाही. कुठेही गेल्यानंतर माझं असं म्हणणं, मी राहतो ठाण्याला, मी मराठीतच बोलतो. जेव्हा मीरा भाईंदरला जातो आणि ज्या लोकांना ही लोक आहे, जर तसं बदलायला गेलं तर पूर्ण देशामध्ये आपल्याला बदलाव घडावा लागेल. त्यामुळे मी असं नाही आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक हिंदी भाषिकांनी मराठी बोलायलाच पाहिजे, हा मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे फक्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी बोलावं. मग असा जर तुम्ही विचार केला, त्या मुद्द्यामध्ये चुकीचं काय? सपोज जर कोणी असं म्हटलं की जो इथे येऊन सेटल होतो, परिवहन मंत्री म्हणून तो निर्णय माझा नाहीये, नेता म्हणून विचार नाही, नेता म्हणून माझी भूमिका मराठीशी नेहमी कायम असेल. परंतु ज्या ठिकाणी मला लोकप्रतिनिधी आहे, मला आज तुमच्याकडे मराठीचे हे म्हणून बघितलं जात आहे की तुम्ही मराठी, मला तसं लोकांनी बघू नये. मी सामनामध्ये अशीच हेडलाईन मिळत नाही कोणाला. मी परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे बघावं, परंतु माझ्या आजच्या दृष्टीनं मी पूर्ण विचार करण्यापेक्षा माझ्या डिपार्टमेंटचा विचार करतो. मला ह्या गोष्टीचा खरोखर अभिमान वाटेल की माझ्या लोकांनी सुद्धा, माझ्या मतदारांनी सुद्धा माझ्यावर मराठीत बोलावं. पण आज माझा मुद्दा आहे, जर मी हा पसारा वाढवत गेलो तर मी माझ्या मुद्द्यांपासून कुठेतरी बाजूला जाईल. म्हणून आजचा माझा मुद्दा फक्त ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हरचाच मुद्दा आहे आणि मी त्या मताशी पूर्णपणे ठाम आहे. एकदा एक बाजू जर झाली मग नंतर बघू ना दुसरं काय करायचं, पण सध्या हे तर सरळ करू द्या. 2019ला हा झालेला निर्णय असं तुम्ही म्हटला होता, त्यामुळे जर निर्णय बदलायचा असेल, तुम्ही म्हटलात की बदलणार नाही, पण बदलायचा असेल तर कॅबिनेटमध्ये जावं लागेल. 2019ला माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते, म्हणजे त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं मी बिलकुल म्हणालो नाही. योग्य उलट आहे मी समोरून सांगतोय की जो 2019चा निर्णय आहे त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही ह्याची शहानिशा करतोय. प्रत्येक राज्यामध्ये काम करत असताना तत्कालीन कोण मुख्यमंत्री आहे, त्यांनी हा निर्णय घेतलाय का याचा विचार न करता तो निर्णय आहे ना, भले कुणीही असू द्या. उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना आम्ही सुद्धा त्यांचे आमदार म्हणून काम करत होतो. मी असं म्हणत नाही की तो चुकीचा निर्णय, तो योग्य निर्णय. त्याची फक्त अंमलबजावणी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून होते की नाही योग्य प्रकारे तपासणी ही पाहणी करतोय. आणि दुसरं अजून त्याच्यामध्ये काही बदल असेल तर मी आता नवीन त्याच्यामध्ये तरतूदसुद्धा केलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार उद्या जरी कोणी न्यायालयामध्ये गेलं तरी त्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा जी राजभाषा आहे त्या राजभाषेमध्ये काही अधिकार आहे आपल्याला, त्याच्यासाठी कॅबिनेटला जायची गरज नाही. मी त्यामध्ये सुद्धा बदल केला, त्याची सुद्धा अधिसूचना परवा काढलेली आहे आणि त्यावर सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आहेत. सध्या दूर नाही की तुमच्यावरती एडिटोरियल पण येईल सामनामध्ये लवकरच. आनंद आहे त्या गोष्टीचा. सध्या तुमची लव्ह स्टोरी पण फार व्हायरल होते. कुठली? तुम्ही लव्ह स्टोरी सांगितलेली कुठली म्हणजे? मी बोलून लव्ह स्टोरी कुठली नाही, लव्ह स्टोरी कुठली हे मला विचारलं. एकच लव्ह स्टोरी आहे तुमची ना? नाही, लव्ह स्टोरी म्हणजे लव्ह स्टोरी राजकारणामध्ये पण असतात ना, म्हणून मी बोललो कुठली. अच्छा, आता त्यांनी उद्धव साहेबांचा विषय काढला आणि तुम्ही लव्ह स्टोरीवर गेलात म्हणून मला शंका आली. आता कोणी रात्री बेरात्री इकडे गेलं तिकडे गेलं ही चर्चा चालू होते, बोलो माझ्या लव्ह स्टोरीची काही चर्चा आहे की काय? नाही, तुमच्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या एकमेव लव्ह स्टोरी बद्दल बोलतोय मी. तर तिथं म्हणजे हा काय फक्त हिंदी विरोध म्हणून नाहीये, याच्यामध्ये गुजराती, बंगाली सगळ्याच भाषा आहेत ना. मग तुमच्याकडं तर तुमच्या मिसेस गुजराती आहेत, मग तुम्हाला घरातून विरोध होत नाही का? अहो, तुम्हाला माहिती नाही असेल कदाचित, परंतु तुम्ही ती अर्धी लव्ह स्टोरी ऐकली, पूर्ण सांगा आधी. अजून ऐकलेलं नाही. माझी पत्नी गुजराती आहे, ती माझी शेजारीन. म्हणजे मी मघाशी त्या कार्यक्रमामध्ये बोललो, ती 10वीला जेव्हा होती तेव्हा 10वीचा रिझल्ट विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मी काढून दिला होता. नंतर तिचं 11वीचं ॲडमिशनसुद्धा मीच केलं आणि ते सगळं एवढं प्रभावित ती झाली की तिचे वयाचे 18 म्हणजे SY BComला असतानाच तिने माझ्याबरोबर लग्न केलं. म्हणजे एवढी प्रभावित झाली ती माझ्या कामावर. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, ती ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक आहे आणि महासभेमध्ये बोलत असताना अस्खलित मराठीमध्ये ती भाषण करते आणि आपल्या लोकांच्या समस्या मांडते. आणि घरामध्ये सुद्धा आमच्या घरात सगळं जे माझं कुटुंब आहे, इव्हन माझी मोठी सून जी आहे ती पारशी आहे, पण आमच्या घरामध्ये सगळे मराठीत बोलतात. पण फक्त भांडण करताना मात्र माझ्याशी गुजरातीत होते.
आणि त्याचं उत्तर मी गुजरातीत देतो. अच्छा, हा म्हणजे हा त्याचा फायदा तुम्हाला नरेंद्र मेहतांशी बद्दल बोलताना होत असतो. पुन्हा म्हणजे कुठल्या चांगल्या गोष्टीमध्ये कुणाचंही काय आहे ते भले माझ्या सहयोगी मित्र आहेत, परंतु कधी कधी काय होतं त्यांनाही राग होतं. मी खरं बोला, तर मी खरं बोलतो प्रत्येक गोष्ट, त्यांना राग आला. एका कार्यक्रमामध्ये जेव्हा मुख्यमंत्री मी आणि शिंदे साहेब होतो तेव्हा मी म्हणालो, अहो ते सांगत होते आम्हाला की बाबा हे आपल्याला काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. तर मी म्हणालो की साहेब बघा, ती सूर्या डॅममधनं जी काही पाणी योजना आहे यांची 7-11 कंपनी, त्यामुळे ते जागा त्यांची आहे म्हणून ते काम थांबलं 1-1.5 वर्ष, आता त्याला उशीर होतो आहे. किंवा मेट्रो काशीगाव रेल्वे स्टेशनच्या जे मेट्रो स्टेशन आहे त्याची जी जागा आहे ती सुद्धा त्यांच्या कंपनीची 7-11 कंपनीची असं ते म्हणतायत, त्यामुळे त्यांनी 1 वर्ष ते काम थांबवलं. असं सातत्याने त्यांच्याविषयी मी बोललो म्हणून ते थोडेसे रागावले. आणि रागावल्यानंतर मग काहीतरी माझ्याविषयी बोलायला लागले की मी एवढे माझी प्रॉपर्टी असती तर मी त्यांना ड्रायव्हर ठेवलं असतं, प्रताप सरनाईक ठाणे का बेवकूफ आतायावर कुछ भी बोलताय वगैरे असं त्यांनी भाषा वापरली, म्हणून ते वाद झाला. आणि मी त्यांना सांगितलं, अरे बाबा ड्रायव्हर मला तू ठेवू शकत नाही, कारण तुझ्या सगळ्या आतल्या बाहेरच्या गोष्टी मला ड्रायव्हर झाल्यानंतर कळणार. आणि ते वाद झाला. आणि ते मी सांगितलं की तुमच्या ॲफिडेव्हिटनुसार तुम्ही जरा थोडंसं स्वतःकडे बघा. प्रताप सरनाईक आता एवढी वर्ष राजकारणामध्ये, पण ह्या मीरा भाईंदरला एक पण एनसी नाही. तुमच्यावर तर तुम्हीच ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की फक्त 28 गुन्हे आहे, फक्त 28 गुन्ह्यांमध्ये बलात्कार, खंडणी पासून बाकीचे सगळे एकूण नको ते गुन्हे तुमच्यावर आहेत असं मी बोललो, म्हणून ते रागावले, बाकी काय नाही. पण त्याचं काय शेवटी माहिती, मेट्रोचं काम वगैरे होणार हे नाही, सगळं काम आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून, मंत्री आहात त्याच्यामुळे नाही, मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं. खरं बघायला गेलं तर हे सिरियस गोष्ट आहे की आमदाराच्या कंपनीमुळे मेट्रोचं काम अडकत असेल तर त्या दृष्टीने तुम्ही काही करणार आहात का? म्हणजे नाही, बाकी आता राजकारण आता चालू मी राहील. करायची गरजच नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनीच पोलीस कमिशनर आणि महापालिका आयुक्तांना इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि ते काम आता चालू झालेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या डेव्हलपमेंटच्या विकासाच्या आड जो कोणी येईल, काही कोणाची गय करू नका, परंतु ते काम पूर्ण करा. मेहतांना पण मराठीसाठी काय तुम्ही हे गरज नाही. महाराष्ट्र म्हणजे कुणाला शिकवण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये माझ्या टॅक्सी ड्रायव्हरला मराठी कसं येईल आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार होईल ह्या, म्हणजे मला असं वाटतं की एवढा मोठा तो माणूस नाही आहे की त्याचा चर्चा आपल्या ह्या गोष्टीत व्हावं. काही आमची संस्कृती आहे आणि आम्ही ह्या संस्कृतीच्या माध्यमातून देवाणघेवाण घेऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि मला असं वाटतं की उगाच कुठल्या तरी कुणाच्या तरी व्यक्तीला एवढं मोठंही करू नये की ज्यामुळे उगाच आपला मूळ मुद्दा बाजूला होईल. एक मीरा भाईंदरचा विषय निघाला म्हणून तो पूल जो आहे की जो पूल बांधलाय आणि परत जाऊन तो असा छोटा होतो आणि परत ते 4 लेनचं 2 लेन होतं, ते नेमका विषय जो आहे, कारण ती इमेज जी आहे ती देशभर गेली आणि त्याच्यामुळं असं झालं की अरे हे काय, म्हणजे कसं काय. त्या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनीच खुलासा केलेला आहे की काय होतं की तो 4 लेनचा ब्रिज आहे आणि तो 4 लेनचा ब्रिज जिकडे संपतो त्यानंतर तो कंजेस्टेड एरिया चालू होतो आणि त्या कंजेस्टेड एरियामध्ये 4 लेनचा ब्रिज होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी MMRDAने असा निर्णय घेतला की एवढं मोठी लोकवस्ती नाही, त्यामुळे तिकडनं 2 लेन करायचं, म्हणजे जसं आमच्या ठाण्याला 2 ब्रिज तसे बनवलेले आहेत तर त्या पद्धतीनं करावं. त्यामुळे 4 लेन गेल्यानंतर कुठेतरी तो 4 लेन असणार आणि त्यापासून 2 लेन चालू होणार. त्यामुळे ते थोडंसं टेक्निकल त्या गोष्टी असल्याकारणानं त्याचा एवढा गाजावाजा झाला आणि MMRDA योग्य प्रकारे त्याचं निरसन करू शकलं नाही. परंतु जेव्हा मेट्रोचं ओपनिंग होतं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्याचा खुलासा केला आणि तो त्याच पद्धतीनं पुढे जाईल. पण परत तिथं 4 लेन होणार का पुढे? नाही, पुढे जाऊन 2 नाही लेन होणार, होणार. 2 लेनच राहणार, तसाच राहणार. हो, तसाच. ती इमेज काय बदलणार नाही बदलणार. की म्हणजे आता हा जो निर्णय आहे हा निर्णय खरोखर खूप चांगला निर्णय आहे की मराठीसाठी किंवा मराठीची वृद्धी व्हावी याच्यासाठी सरकार म्हणून तुम्ही हा निर्णय घेताय. पण या निर्णयानं काय होणार आहे, म्हणजे हा निर्णय जर समजा यशस्वी ठरला तर याच्या पुढे मग जे हॉटेलवाले आहेत गैर मराठी त्यांना पण तुम्ही अशा पद्धतीची अशी काही चर्चा झाली आहे का? म्हणजे नाही हो, परिवहन मंत्री म्हणे ते होऊ शकत नाही. मुंबई सारख्या ठिकाणी ह्या गोष्टी होऊ सुद्धा शकत नाही आणि त्यावर कोणी प्रयत्न सुद्धा करता कामा नये, कारण जे शक्य आहे तेच तुम्ही करा. परिवहन मंत्री म्हणून मला ते शक्य आहे, कारण नियमामध्ये आहे, कायद्यामध्ये आहे. तुम्ही हॉटेल किंवा उद्या बोलाल रेल्वे स्टेशन, तुम्ही उद्या अजूनही काही म्हणाल, ज्या गोष्टी होऊ शकत नाही आणि मुंबईमध्ये तर शक्य नाही. मी जबाबदारीनं सांगतो,
आज मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्यामध्ये नियमामध्ये तरतूद आहे म्हणून मी ठामपणे छातीटोकपणे तुमच्या ह्या चावडीवर बसून तुम्हाला सांगू शकतो. परंतु तुम्ही जर विचार केला तो फार मोठा आहे विषय आहे, तो जो शक्य नाही ते शक्य होऊ शकत नाही. कुठलीही भाषा ही मुंबईसारख्या ठिकाणी एकाच भाषेमध्ये 100% लोक बोलूच शकत नाही, वस्तुस्थिती आहे. पण ज्या ठिकाणी प्रवासी आहे त्या ठिकाणचा ड्रायव्हर, त्या ठिकाणचा जो टॅक्सी रिक्षावाला जो असेल त्यांनी मराठीत बोलायला पाहिजे. आपण सुरुवात इकडनं करायला काय हरकत आहे. एका ठिकाणी मराठीची सक्ती आणि हा सगळा विषय चालू असताना तुम्ही मधल्या काळामध्ये ठाण्यातले तुमचे मित्र जितेंद्र आव्हाडांना शिवसेनेत येण्याची सक्ती करत होतात. नेमकी त्यांची तुतारी कुठे अडकली? नाही बघा, मी आणि जितेंद्र आव्हाड आम्ही नाही म्हटलं तरी मध्ये आमचं जवळजवळ 7-8 वर्ष वितुष्ट होतं हे मान्य करतो. परंतु आम्ही पण तोही विद्यार्थी संघटनेचा आणि मीही विद्यार्थी संघटनेचा असाच एकदाच आहे. आम्ही चर्चा कधीतरी करत असतो. काही काम असेल तर मी त्याला फोन करतो, त्याचं काही काम असेल तो मला फोन करतो. तर कधी ते मी एक व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये तो खूपच असा रंजलेला गांजलेला असा, म्हणजे ते वयोवृद्ध माणसं कसे असतात तशा पद्धतीनं तो दिसत होता. मी त्याला बोललो, अरे तू काय तुझी अवस्था झाली आहे, काय टेन्शन आहे का जास्त तुला काय? मग तो त्याच्या भाषेमध्ये, कारण मोठा कलाकारच आहे तो भाषेमध्ये, अरे काय राहिला आहे आता, काय मलाही कळत नाही काय करू वगैरे असं बोलायला लागला. तर मी बोललो, अरे काय करू असं कळत नाही, ते माझा सल्ला ऐक, तू आमच्या पक्षात आहे आणि तसं चांगलं आहे. आमच्या पक्षात जर आला तर तुला काहीतरी ताकद देईल. नाहीतरी तू मी शिंदेसाहेब आपण एवढ्या वर्षापासून एकत्र काम करतोय, टोकाची भूमिका कधीच नाही, कारण आपली ती ठाण्याची संस्कृती आहे. चल मी उद्याच्या उद्या येतो, मला मंत्री कर. मग मी त्याला बोललो, अरे माझं मंत्रिपद काढून तुला मंत्रिपद कशाला पाहिजे, थांब जरा तिकडेच, नंतर विधानसभेला बघू. काय एका शहरात 3-3 मंत्रिपदं कशी येतील मला सांगा. त्यामुळे मी त्याला विधानसभेपर्यंत थांबायची सूचना केलेली आहे. तुमचा जो निर्णय आहे त्या निर्णयाचा एक परिणाम पण असा होईल की आगामी काळामध्ये आपल्याला ज्या मराठी नाही बोलता वगैरे असं म्हणून ते हुज्जत घालतात टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षावाले वगैरे, आणि त्याचे मग ते व्हिडिओज सगळे सोशल मीडियावर सरफेस होतील, मग तिच्यातनं वाद वगैरे वाढत जातील. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? कारण अशा वेळेस ज्या वेळेस आपण बघायला गेलो, ज्या वेळेस मराठी माणसाची कोणी असं जर वाद घालत असेल की हिंदी भाषिक वगैरे जे असतात तर ते सरकारची बाजू जास्त करून त्या हिंदी भाषिकांच्याकडेच असते, म्हणजे त्यांच्यावरच कसा अन्याय होतो वगैरे, आणि मराठी माणसांनीच काहीतरी खोडी काढली असेल वगैरे असं ते असतं. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? नाही, असं तुमचा गैरसमज तुम्ही का करून घेताय की सरकार नेहमी हिंदी भाषिकांबरोबर असतं. अहो, सरकार ह्या महाराष्ट्राचं आहे, या मराठी भाषिकांसाठी सरकारनं जी काय आहे ती पावलं उचललेली आहेत. आणि आपण मुंबईमध्ये राहतो म्हणून फक्त आपल्याला हिंदी भाषिक येतात. हो, मला गोष्ट सांगा, आता मला माहिती नाही तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहात किंवा कुठल्या तालुक्यातले आहात, परंतु आपल्यालाही कल्पना आहे की सरकार जेव्हा निर्णय घेत असतं तेव्हा त्या तिथल्या मराठी माणसासाठी निर्णय घेत असतात. ठीक आहे, मुंबई सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालणारं शहर आहे म्हणून त्या ठिकाणी असा विचार आपल्या मनामध्ये येतो. पण महाराष्ट्राचं सरकार हे पहिलं मराठी भाषिकांसाठीच आहे, कारण मराठी भाषिकांनीच हा महाराष्ट्र घडवलेला आहे. आणि त्यानंतर मग इतर राज्यातून आलेल्या लोकांसाठी निश्चितपणे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र सरकार हा सर्वप्रथम मराठी भाषिकांसाठी आणि नंतर मग इतर भाषिक. तर दुसरीकडे येत नाही कुठं शक्यतो, कारण तिकडे फार त्यांची संख्या नाही. आता मी तुम्हाला उदाहरणच देतो. तुम्ही जर सोलापूरला गेलात तर सोलापूरमध्ये साधारणतः कानडी भाषेवर जास्त प्रेम करणारे लोक कानडी भाषेत बोलतात. अजून काही पुढे गेल्यानंतर काही लोक तेलुगूमध्येच बोलतात. आता नागपूरमध्ये MP बॉर्डर जवळ असल्याकारणाने तुम्ही जरी मराठीत बोलला नागपूरच्या कुठल्या एका व्यक्तीशी, तो ग्रामीण भागातला शेतकरी आहे, परंतु तो तुमच्याबरोबर हिंदीमध्येच बोलणार. भले ती मराठी भाषेत तो बोलेल पण हिंदीत बोलतो. त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बॉर्डरवर काही वेगवेगळ्या ज्या राज्याची बॉर्डर असेल त्यानुसार ती म्हणजे त्या राज्याचं थोडंसं तरी आपल्यावर काहीतरी प्रभाव आहे असं चित्र आहे. तुमचा हा जो मराठीच्या अनिवार्यतेचा जो तुम्ही विषय हाताळतायत सगळा, म्हणजे ॲक्च्युली जो नियमच आहे आधीपासून वगैरे तो तुम्ही इम्प्लिमेंट करतायत, तर त्यावर एकनाथ शिंदेजींचं काय म्हणत आहे त्यांचं? मी एवढे दिवस बोलतोय म्हणजे शिंदे साहेब माझ्या मताबरोबर आता, नाहीतर मला दुसऱ्या दिवशी गप्पा बसायला लागलं असतं, हाताची घडी तोंडावर बोट. त्यामुळे माझ्या पक्षाच्या प्रमुखांची आणि माझी जी म्हणजे जे विचारसरणी आहे
ती एकच असल्याकारणाने आणि आम्ही शेवटी बाळासाहेबांच्याच विचारानं चालणारा आमचा पक्ष आहे. फक्त त्यांची भूमिका हीच आहे, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, तुम्ही आता विषय केला म्हणून, त्यांची भूमिका हीच आहे की महाराष्ट्र राज्य हे रोजगार निर्मिती करणारं राज्य आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचबरोबर आजही कुणाचा रोजगार डुबवणारा हा पक्ष आहे शिवसेना असं वाटता कामा नये. परिवहन मंत्री म्हणून आपल्याला कोणाचा रोजगार डुबवायचा नाही, पण त्यांनी जर आपल्याला संधी मागितली तर त्यांना आपल्याला संधी द्यायला हवी, ह्या मताचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. खूप प्रश्न झाले, पण मला 2 वेगळे प्रश्न तुम्हाला विचारायचे. आणि मला एक असं की तुमच्या पक्षाच्या वाट्याला 2 विधान परिषदेच्या जागा येतात आणि त्याच्यामध्ये एक नाव नीलम गोरे यांचं आहे आणि दुसरं बच्चू कडूंच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. अशी बातमी सकाळपासून आली आहे की तुमच्या पक्षातल्या काही वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांचा या दोन्ही नावांना आक्षेप आहे आणि आता दुसरी नवीन चेहरे किंवा ज्या पद्धतीने ज्योती वाघमारेंना राज्यसभेत पाठवलं असा काही निर्णय घ्या असं काही वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे. खरं याच्या मागचं कारण काय आहे? नाही, स्पष्टपणे सांगायचं तर त्या विषयावर मला काही माहिती नाही, परंतु एकनाथ शिंदे साहेबांना ज्या मी अनेक वर्षापासून ओळखतो, म्हणजे आता नाही म्हटलं तर 30 वर्षाहून अधिक काळ, त्यांना काम करणारा कार्यकर्ता जो पक्षात आहे त्याला संधी मिळाली पाहिजे ह्या मताचे ते असतात. आणि तुम्हालाही कल्पना आहे की ज्योती वाघमारेंच्या रूपानं त्यांनी एका सर्वसामान्य गोरगरीब घरामध्ये जन्मलेल्या एका बिचाऱ्या महिलेला संधी उपलब्ध करून दिली आणि आम्हालाही कल्पना नव्हती, कुणालाच कल्पना नव्हती की आता राज्यसभेचा उमेदवार म्हणून ज्योतिताई आहेत, परंतु दिली ना त्यांनी. आणि त्यांचे निर्णय हे ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयावर ठाम असतात. ते काय आम्हाला विचारून किंवा तुम्हाला विचारून काही निर्णय घेत नसतात. ते जे निर्णय त्यांनी डोक्यामध्ये फिक्स केलं असणार की नाही, मला हा काम करणारा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य शिवसैनिक आहे, त्याला संधी मिळायला हवी आणि ते निश्चितपणे चांगला निर्णय. आम्ही नवीन लोक बघणार विधान परिषद तुमच्या पक्षाकडून जे 2 लोक, तो त्यांचा प्रश्न आहे. पक्षाचे ते प्रमुख आहेत, ते पक्षाच्या प्रमुखाने जो निर्णय घेतला आम्हाला फक्त म्हणायचं असतं आणि आम्हाला खात्री आहे की जो तो निर्णय घेतात तो निर्णय अतिशय योग्य असतो, जे आमच्या डोक्यातही नसतं ते प्रत्यक्षात उतरवतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही धाराशिवचे पालकमंत्री आहात आणि हा मुद्दा मराठवाड्यामध्ये चर्चेला होता की ज्यावेळेला राणा पाटील आणि तानाजी सावंत या 2 नेत्यांमधल्या संघर्षामुळं काही शेकडो कोटींचा निधी किंवा त्या कामाला स्थगिती देण्यात आली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या पक्षाचे अजित पिंगळे आणि तानाजी सावंत यांच्यामधल्या वादामुळं शिवसेनेचं तिथं काय नुकसान झाल्याचं नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. झेडपीमध्ये पण फारशा जागा तिथं आल्या नाहीत. एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली, त्याच्यामध्ये शिवसेनेचे एबी फॉर्म मल्हार पाटलांपर्यंत पोहोचला असा आरोप झाला. तिथं जे तुमचे तिथे जबाबदारी ज्यांच्याकडे होती, मी नाव विसरतो त्यांचं, राजन साळवी, तर त्यांची सुद्धा एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली. तुम्हाला असं वाटतं का की शिवसेना डॅमेज होत चालली आहे धाराशिवमध्ये आणि तुमची किंवा तुमच्याकडे किंवा राजन साळवी यांच्याकडे जबाबदारी असताना आता तिथं पक्षामध्ये एवढं सगळं डॅमेज झालंय, आता ते परत कंट्रोल करायला लागणार आहे? तुम्ही धाराशिवचे आहात का? नाही, मी संभाजीनगरचं. नाही, पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे चित्र असं आहे की राजन साळवी आमचे संपर्क प्रमुख होते आणि शेवटी तुम्हालाही कल्पना आहे की कुठल्याही पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मला तिकीट मिळालं मी निवडून येईल, त्यामुळे ते थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजीही असतेच. आणि आमची युती होती, युतीमध्ये आम्ही जागा किती लढलो? आम्ही फक्त 26 जागा लढलो. आता त्या ठिकाणी 26 जागांपैकी 15 जागा ह्या शिवसेनेच्या आल्यात आणि मला एक गोष्ट सांगावं, 20 जागा लढलो आणि 20 जागांपैकी 15 जागा शिवसेनेच्या आल्यात. त्या ठिकाणी नगराध्यक्ष आमचे आले 6, त्या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती आमचे आले 4, त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे 15 जिल्हा परिषद सदस्य जर आमचे निवडून आले तर चुकीचं काय? आणि युतीमध्ये आहे, युतीमध्ये थोड्याफार प्रमाणात तर कार्यकर्त्यांचा असा हिरमोड होतोच, पण ठीक आहे, मी पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याची जबाबदारी आता पूर्णपणे चांगल्या प्रकारे सांभाळतोय आणि अजूनही संघटना कशी मोठी होईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न. मी सांगतो तुम्हाला, आक्षेप शिवसैनिकांचा कशावर आहे की ज्या वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना एकनाथ शिंदेंना भेटण्यापासून रोखलं जातं आणि मल्हार पाटलांना एंट्री दिली जाते. दुसरीकडे काही शिवसैनिकांचं म्हणणं आहे की एबी फॉर्म शिवसेनेचे लोक आम्हाला देत नाहीत, ते मल्हार पाटलांकडे एबी फॉर्म पोचतात. असं कसं काय होतं की शिवसेना ही आता त्या एकाच बैठकीमध्ये श्रीकांत शिंदेच्या समोर एक कार्यकर्ता म्हणतो की आपली इथली शिवसेना भाजपच्या दावणीला बांधली गेली आहे? नाही, कसं असतं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मल्हार पाटील ते राणा पाटील जेव्हा एअरपोर्टवर त्यांच्या मुलाला घेऊन आले त्यावेळेस राणा पाटील आमदार आहेत,
त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता म्हणून ते एअरपोर्टला घेऊन आले. हेलिकॉप्टरमध्ये जेव्हा शिंदेसाहेब उतरले तेव्हा त्यांना रिसीव्ह करायला स्थानिक आमदार म्हणून ते आले, त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आला. बाहेर आमचे 200 शिवसैनिक होते. आता तुमचे 200 शिवसैनिक त्या एअरपोर्टला पोलीस सोडतील का मला सांगा. त्यामुळे ते नाराजच होणार ना थोडेसे. त्यामुळे ही नाराजी छोटी मोठी हे पेल्यातलं वादळ असतं, पण आम्ही नेते म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून निश्चितपणे चांगली दिशा मिळेल आणि भविष्यामध्ये कधी शिवसेना कशी मोठी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. परिवहन मंत्री म्हणून तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जाता तिथं तुमची नेहमीच चर्चा असते. उदाहरणादाखल सांगतो, तुम्ही सोलापूरला गेलात स्वच्छतागृहात जाता, उस्मानाबादला धाराशिवला गेलात तुम्ही तिथल्या कॅन्टीनमध्ये जाता. अशा प्रत्येक ठिकाणचे तुमचे व्हिडिओ आम्ही अनेकांनी पाहिलेले आहेत. तर तुम्हाला पुन्हा त्यामध्ये काय बदल दिसला का? कारण हे विचारतोय मी त्यासाठी की बऱ्याचदा हायवेवरती 30 रुपयामध्ये प्रवाशांसाठी नाश्ता करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. तिथं काय अवस्था आहे? तुम्ही त्याचा कधी आढावा घेतला आहे? कारण तिथं बहुतांश ठिकाणी 30 रुपयात नाश्ता मिळत नाही, प्रवासी चहा पिऊन पुढच्या प्रवासाला मार्गी लागतात. नाही, मला म्हणजे तुम्ही माझी एवढी दखल घेता त्याबद्दल मला खरोखर म्हणजे आभार व्यक्त कर. आणि मी टॉयलेटमध्ये टॉयलेटमध्ये घुसल्यानंतर संडाचं जे भांडं असतं ना त्या भांड्याच्या बाजूला असलेला नळ चालू आहे की नाही ती तोटी उघडून वगैरे बघतो. म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये एवढ्या आतमध्ये कुठलाच मंत्री गेला नाही, परंतु मी बघतो. कारण शेवटी आम्ही आत्ता मंत्री वगैरे झालेलो आहोत. आम्ही 10 बाय 10च्या रूममध्ये लहानाचे मोठे झालो, त्यामुळे आम्हाला अनुभव हा फार पाठीशी आहे आणि ती गाठ घेऊन आम्ही आता पुढे जातोय. माझ्या नेत्यांनी मला स्पष्टपणे सूचना केली आहे की प्रताप सरनाईक तुम्ही परिवहन मंत्री म्हणून किंवा एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आज आहात ना, तर सर्वसामान्य लोकांच्या काही अडचणी आहेत त्यावर आधी घुसा. तुम्ही काही करू नका, बाकीचं मी बघतो काय करायचं आहे. आधी शौचालय स्वच्छ आहेत का बघा, आधी डेपो स्वच्छ आहेत का बघा. जसं तुम्ही म्हणाला 30 रुपयामध्ये आपल्याला चहा आणि नाश्ता, फक्त नाश्ता नाही चहासुद्धा त्या 30 रुपयामध्ये आहे, तो मिळतोय की नाही बघा. त्रुटी भरपूर आहेत. ज्या ज्या ठिकाणी मला शक्य होईल, कारण मी मगाशीच म्हणालो मी काय जादूगर नाही आहे की चिराग जसं आपण जादूचा दिवा घासला आणि हे राक्षस तयार होऊन तुमच्या काय बोलो आका क्या आपका कहना है असं होत नाही. ज्या ज्या ठिकाणी शक्य असतं त्या त्या ठिकाणी मी जातो, सूचना करतो आणि सूचना केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघतो. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझी भावना कुणाला सस्पेंड करायची नाही आहे. काही ठिकाणी मी सस्पेंड करतो, परंतु निलंबित केल्यानंतर सुद्धा जर तुमच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर मला योग्य त्याची दखल घ्यावी लागेल. परंतु आता तुम्ही जशी दखल घेताय ना तशाच पद्धतीनं माझे एस टीचे अधिकारी, माझे RTOचे अधिकारीसुद्धा माझी दखल घ्यायला लागले. भले घाबरून का होईना, पण 5-10% तरी हवा लागली, अरे प्रताप सरनाईक आहेत बरोबर ते स्वच्छता करतात आणि मला ते हवं आहे. माझं असं म्हणणं, मला तुम्ही घाबरू नका, परंतु माझा वचक असला पाहिजे की नाही कधीही मंत्री येईल आणि आधी डायरेक्ट शौचालयामध्ये घुसेल, आधी कॅन्टीनमध्ये घुसेल, स्वच्छता आहे की नाही ते बघेल. लोकांमध्ये किंवा माझ्या अधिकाऱ्यांमध्ये ही भावना असायला पाहिजे. एक प्रकारचा वचक, दहशत नाही, वचक असणं गरजेचं आहे. सर, यामध्ये आणखी एक मुद्दा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आत्ता म्हणता की प्रवाशांची काळजी घेतोय, तर ज्यांच्या माध्यमातून परिवहन महामंडळ चालते त्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी काय? कारण नेहमीच त्यांच्यावरती टांगती तलवार असते, महिना अखेरीस आले की आमचा पगार वेळेत होईल का. आता दुसरी समस्या आहे की तुम्ही ज्या पद्धतीने नवीन बसेस खरेदी करताय, ठराविक डेपोला 10, कुठे 50, कुठे 100 अशा पद्धतीने वाटप करताय, मात्र अशा अनेक आगार आहेत त्यांना अजून एकही एस टी मिळालेली नाही. अगदी 50 किलोमीटरचा प्रवास असेल, एस टी जाताना गेली की येताना बंद पडलेली असते, मग ड्रायव्हर तिथे 4-5 तास बसून असतो. म्हणजे 14-15 तासाची ड्युटी इथल्या एस टी कर्मचाऱ्यांना करावी लागते. त्यांच्या आरोग्याचं, त्यांच्या महत्त्वाच्या गरजांच्या पूर्ततेचं काय? मला असं वाटतं पुढल्या मुलाखतीसाठी कुठला तरी एक विषय तुम्ही ठेवा अभिजितजी. एस टी महामंडळाच्या कार्यभाराविषयी मला तुम्ही केव्हाही बोलवा. आणि मी तुम्हाला सांगतो की 8,300 गाड्या मी आता यायला ह्या एप्रिल महिन्यापासून सुरुवात केली. म्हणजे अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने मी गाड्या घेतोय आणि त्याचबरोबर राजमाता जिजाऊंच्या नावाने मी गाड्या घेतोय. 8,300 गाड्या. त्या 8,000 गाड्या ज्या आहेत त्यापैकी 3,000 गाड्या ज्या आहेत ते 2x3च्या आहेत. 5,000 गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी 2x3मध्ये 56 प्रवासी आहे. आता 2x2च्या मी गाड्या ज्या 5,000 घेणार आहोत त्या ठिकाणी 44 प्रवासी. म्हणजे अशा 8,000 गाड्या. ओल्वो बसेस मी 2,200 घेतो आहे आणि त्याचबरोबर 28 सीट असणाऱ्या मी 100 बस मिडी बस घेतो आहे. आतापर्यंत काय होतं की गाव तेथे एस टी, मी माझा प्रयत्न आहे एस टी तेथे एस टी. म्हणजे आपला गोरगरीब बिचारा जो शेड्यूल ट्रॅप आहे, म्हणजे जो आदिवासी आहे, जो डोंगर दऱ्यांमध्ये राहतो, त्यालासुद्धा एस टीची सेवा मिळाली पाहिजे. त्या 28 सीटमुळे माझं नुकसान होणार आहे, माझी एस टी तोट्यात जाणार आहे, परंतु ही सेवा आहे, त्या सेवा द्यायला मी तत्पर आहे आणि त्या माध्यमातून मी ह्या गाड्या घेतो आहे. त्यामुळे 8,300 गाड्या आल्यानंतर एस टी महामंडळ म्हणजे पूर्ण 100% नाही पण बऱ्याच प्रमाणामध्ये एस टी महामंडळाला सुगीचे दिवस येणार आहेत.
आता जस्ट काही वेळापूर्वी संजय निरुपमांनी मीडियासाठीचं प्रेस नोट काढलेली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की शिवसेनाकडून सरकारला अशी विनंती करण्यात आली की 6 ते 1 वर्षाची 6 महिने ते 1 वर्षाचा अवधी वाढवा. हो, त्यांनी मुदत मागितली आहे 6 महिन्याची. नाही, संजय निरुपमांनी नाही, ते म्हणतात शिवसेनेकडून अशी मागणी झाली. हा, म्हणजे ते शिवसेनेचेच नेते आहेत ना हो. आता मी राज्याचा मंत्री म्हणून मी सर्व पक्षांचा आहे, त्यामुळे ते शिवसेना नेते म्हणून त्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्यांनी मागणी केलेली आहे. शशांक रावांनी सुद्धा 3 महिन्याची मागणी केलेली आहे. अजून काही संघटनांनी 1 वर्षाची मागणीची शेवटी माझी मानसिकता आहे. मला वेळ द्यायची माझी तयारी आहे आणि मी द्यायला तयार आहोत. आणि पूर्ण सामंजस्यानं सगळ्यांच्या सहमतीनं ती चर्चा झाली आणि निर्णय आम्ही योग्य तो घेऊ. आम्ही असं म्हणत नाही की लगेच उद्याच्या उद्या त्यावर कारवाई होईल, परंतु महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर टॅक्सी ड्रायव्हरला, रिक्षा ड्रायव्हरला किंवा ओला, उबेर, रॅपिडो कोणी असू द्या, मराठी अनिवार्य आहे. मी माझ्या भूमिकेवर आजही ठाम आहे. असंच होत आहे ना की तुमचाच पक्ष तुम्हालाच त्या इम्प्लिमेंटेशनसाठी चर्चेला सगळे आता भारतीय जनता पक्षाचे हाजी अराफत शेख होते, त्याचबरोबर ते शशांक राव होते, ते पण युनियन लीडर आहेत. काही काँग्रेसची मंडळी होती, काही राष्ट्रवादीची मंडळी, सगळ्या रिक्षा टॅक्सी युनियनला आम्ही बोलावलं होतं जे विरोध करतात. फक्त आम्ही मनसे आणि उबाटाला बोलावलं नव्हतं कारण त्यांचा विरोध नाही, आमच्या भूमिकेवर ठाम आहे. म्हणजे ते मी जे सांगत होतो की सरकार हिंदी भाषिकांची बाजू जास्त घेतं. कशाला हिंदी भाषिकांची बाजू? मराठी सुद्धा नेते मंडळी होते ना हो अनेक. विजू पेनकर युनियनची लोकं होती, प्रकाश पेनकर, विजू नाटेकर युनियनची लोकं होती, प्रकाश पेनकरांच्या युनियनची लोकं होती. मला असं वाटतं की बघा खूप प्रश्न आहेत पण ते काही तुम्हाला काय बोलायचं असेल शेवटचा विचारून घ्या. विजय शिवतारे परिवहन मंत्री असताना त्यांनी मागेल त्यांना परवाना असं सुरू केला होता आणि त्यानंतर अनेक शहरांमध्ये अनेक रिक्षावाल्यांची संख्या बरीचशी वाढलेली, त्याच्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाची लोक सुद्धा आली. तर त्याचा तुम्ही विचार करणार आहात का पुढे की ह्या परवान्याचा? तो तर पहिला विचार करणार. हा मुद्दा जरा संपला ना की मी 1 मे नंतर त्याच्याच मागे लागणार आहे, कारण हे प्रचंड भयानक आहे. आणि हे घुसखोर मोठ्या प्रमाणात जर आले, उद्या जे काही हल्ले वगैरे आपल्या राज्यावर किंवा मुंबईवर वगैरे होतात, ह्यामध्ये सुद्धा जर असे घुसखोर वगैरे आपल्याला सापडले आणि आम्ही त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं तर हे भविष्यामध्ये काही मोठी दुर्घटना आपल्या राज्यामध्ये होऊ नये किंवा आपल्या मुंबईमध्ये होऊ नये यामध्ये जातीनं लक्ष घालून मी ती कारवाई करणार आहे. परंतु मी जे काही कोणी किती येऊ द्या, नंतर जे त्यांनी सांगितलं की हिंदी भाषिकांचे वगैरे कोणी येऊ द्या, आणि मी सगळ्या नेत्यांना आजच्या बैठकीमध्ये नेत्यांना सांगितलं की जर बेकायदेशीर कोणी रिक्षा टॅक्सी चालवत असेल, बेकायदेशीर जर कुणी डुप्लिकेट कागदपत्र सादर करून परमिट घेतला असेल, बेकायदेशीररित्या जर कुणाचा वशिला लावून कोणी लायसन्स घेतलं असेल तर मी खपवून घेणार नाही. मी त्याचा परवाना रद्द करणार म्हणजे रद्द करणार. त्यावेळेस तुम्ही मला येऊन सांगाल की नाही नाही जरा माफ करतो, बिलकुल चालणार नाही. अशा लोकांना तर आधी घरी बसवणार. ठीक आहे, आता जवळपास 1-1.5 तास प्रश्न आणि उत्तर दोन्हीही एकदम तुम्ही थकत नाही ना तुम्ही. आता तो प्रश्न मी विचारणार नाही, आत थकते की नाही वगैरे. नाही, मला एकाने विचारला, मला कुठल्या तरी, मी चॅनलचं नाव घेत नाही कारण शेवटी मला विचारलं, अहो तुम्ही आता एवढे म्हणजे मी त्यावेळेस आता म्हणजे माझा वाढदिवस झाला, 62 कंप्लीट होऊन 63व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. ते म्हणाले तुम्ही वाटत नाही. अहो बोलला आजही मी 16 तास काम करतो, 7-7:30ला सकाळ होते आणि रात्री 1-1:30 वाजेपर्यंत काम करतो. जेवढं काम असेल तेवढी एनर्जी येते. त्यामुळे काम करताना माणसानं कुठेही लाजायचं नाही, कुठल्याही पद्धतीचं केव्हाही कधीही काम करायला लागतं. निश्चितपणे बघा, प्रताप सरनाईक हे केवळ मंत्री म्हणून त्यांच्याकडे बघू नका. एक रॅग टू रिचेस एक स्टोरी आहे त्यांच्या मागे. अत्यंत सामान्य कुटुंबातला एक मुलगा कष्ट करून इथंपर्यंत पोहोचतो, मंत्रिपदावर नाही. त्यांनी त्यांचा उद्योग विश्व जे उभं केले ते सुद्धा खूप मोठं आहे. तर ती सुद्धा एक वेगळी स्टोरी आहे. त्यामुळं केवळ मंत्री म्हणून केवळ मी तुम्हाला थांबवून सांगतो, राज्यामध्ये ॲफिडेव्हिट मी जे दाखल केलं निवडणुकीच्या वेळेस, त्या मी एकमेव मराठी माणूस पहिला आहे. म्हणजे बाकी पहिलं ते हे आपले पराग शहा आहेत, म्हणजे ज्यांनी आपली प्रॉपर्टी जास्त डिक्लेअर केली. दुसरे लोढा आहेत आणि 3 नंबर मी आहे. त्याचा मला अभिमान आहे की एवढा व्यवसाय करून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे जे खरोखर ॲफिडेव्हिट सादर केले त्याच्यामध्ये पण 3ऱ्या क्रमांकावर आहे मी. मराठी लोक घाबरतात प्रॉपर्टी सांगायला, तुम्ही पहिले म्हणून सांगतो मी पुढला विचार नाही करत. नंतर मग मला माहिती आहे ह्याची नोटीस त्याची नोटीस वगैरे येते, पण ठीक आहे त्याला पण सामोरं जायचं. तर आपलं जे आहे ते
खरं बोलायचं. निश्चितपणे. त्यामुळं हा एक त्यांचा एक बाणा आहे, जे मनात येईल ते बोलून टाकतात. पण एस टी असेल, टॅक्सी रिक्षा असेल, ही शहरांच्या किंवा गावखेड्यांची ही रक्तवाहिन्या आहेत आणि त्या जर सुरळीत चालू राहिल्या तर मला असं वाटतं महाराष्ट्र सुरळीत धावेल. आणि तिथं जर आपले मराठी लोक मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला बोलताना दिसतील तर ते अधिक उत्तम असेल. मराठीसाठीची ही एक नवीन लोक चळवळ आहे. आता 1 तारखेपासून कशी त्याची अंमलबजावणी होते त्याकडे पण लक्ष असणार आहे. त्यामुळे 1 तारखेनंतर आपल्याला परत भेटावं लागलं तर तुम्ही निश्चितपणे त्यासाठी उपलब्ध असाल अशी आशा व्यक्त करतो. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आणि प्रताप सरनाईक सरांसाठी तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते निश्चित नमूद करा कमेंट बॉक्समध्ये. बेल आयकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.